मला खात्रीच नाही तर ठाम विश्वास आहे. शेवटी जाता जाता माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्याकडे पाहून एवढंच म्हणते की सदाशिवाच्या शूला परितो असा परजला, वादळ पिऊनी तो जलधी सम असा गरजला, मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला, वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. लक्षात ठेवा, विचार करा पक्का आणि कमळावरच मारा शिक्का. एक छंद, एक छंद, एक छंद. या चिमुकलीला कळालं हे आपणा सर्वांनाही कळावं ही अपेक्षा आहे. आणि सभेला संबोधित करण्यासाठी नगरसेविका मोटे मॅडम. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवर, आज आपण 18/11/2024 रोजी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभारंभापासून त्या आज सांगता होईपर्यंत आपण सगळे एकजुटीने एकत्र आलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते. आज आपण सगळ्या एकत्र महिला इथे एकत्र यासाठी आलेलो आहे की आज आपण बघितलंय की आपली लाडकी बहीण योजना असेल, मातोश्री योजना असेल किंवा अन्य काही शासकीय योजना असतील त्या आपल्याला आपल्या भाजप सरकारमार्फत मिळालेले आहेत. महत्वाचं म्हणजे आज गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासारखा एक हिरा आपल्या जतला लाभणार आहे. तर मला असं वाटतं की मिळालेल्या संधीचं सोनं करायला आपल्याला काही हरकत नाहीये. बरेच मुद्दे, बरेच प्रश्न जतमध्ये निर्माण झालेले आहेत. पाणी प्रश्न जो निर्माण झाला त्याच्यावरती उत्तर आपल्याला भाजप सरकार यांच्याकडूनच मिळालेलं आहे. 78.94 कोटीची जो खर्च आहे तो खर्च आपल्याला माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्याच अनुदानातून मिळाले हे आपण विसरता कामा नये. आज ज्या भगिनी आपल्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत त्या भगिनींच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर थोड्याच वेळात आपले शेठ आपल्या समोर देणार आहेत. पण तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की नुकत्याच झालेल्या आपल्या मागच्या जाहीर सभेमध्ये आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला जो शब्द आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे. बहुसंख्य मतांनी आपण आपल्या शेठना आपल्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांनी त्यांना विजय करायचा आहे. विजय तर आपला निश्चित आहेच, परंतु आपल्याला प्रश्न आहे तो लीडचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला लीड आपल्या जत मधून गेलं पाहिजे. हा शब्द मी तुमच्याकडून शेठना देते की सगळ्यात जास्त लीड आपण त्यांना देणार आहे आणि एक जतचं नाव इतिहासामध्ये आपण रोवणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संख्येने इथं आलात आणि ही जी संख्या आहे या संख्येला माननीय गोपीचंद पडळकर साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. प्रत्येकाच्या काही शंका आहेत, पण जतमध्ये निर्माण झालेला दुष्काळ असेल किंवा ऊसतोडी कामगारांचा जो प्रश्न असेल त्या कामगारांच्या प्रश्नांना सुद्धा उत्तर आपल्या शेठ मार्फत मिळणार आहे. आज सगळे जणांनी आपण येणाऱ्या 20 तारखेला आपलं कमळ हे जे चिन्ह आहे त्या चिन्हावरती आपला शिक्कामोर्तब करायचा आहे आणि आपल्या शेठचा विजय निश्चित करायचा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न करते. 20 तारखेला आपण सगळ्यांनी सकाळपासून संध्याकाळी 5 पर्यंत आपला कमळ हे जे चिन्ह आहे नंबर 1चं बटन आहे आणि आपले गोपीचंद शेठ पण नंबर 1लाच आले पाहिजेत हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि तुम्ही मला सहकार्य करणार आणि मी जे या स्टेजवरनं दिलेला शब्द आहे तो शब्द जागृत राहणार याबद्दल मी शंकेत काही राहणार नाही, कारण माझी जतची जनता खूप शानी आहे आणि खूप हुशार आहे. योग्य उमेदवारच निवडून देणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा शेठना शब्द देते की खूप जास्त मताधिकांनी तुम्ही जत मधून निवडून जाणार, पण शेठ दिलेला जो शब्द आहे
तो शब्द आमच्या जतवासियांसाठी आपण पाळाल ही एक मी शोकांतिका सगळ्यांपुढे मांडते, कारण दिलेला शब्द पाळणं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आणि ते शेठ आपले नक्की पाळणार आणि आपलं जत पासून मंत्रालयाची सुरुवात होणार या शंका नाही. मी परत एकदा तुम्हाला सांगते, 18/11 पासूनची जी सांगता आहे ती आपल्याला 20 तारखेपर्यंत जागृत ठेवायची आहे. 20 तारखेला मतदानासाठी सगळ्यांनी बूथवर जायचं आहे, आपलं मतदान करायचं आहे. आपलं चिन्ह कमळ आहे आणि 23 तारखेला जो गुलाल आहे तो आपलाच असला पाहिजे आणि यासाठी तुमचं सहकार्य मला गरजेचं आहे. आणि तुम्ही मला जे 2 शब्द इथं बोलण्यासाठी दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या प्रचार सभेमध्ये आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मुस्लिम समाजाचे नेते सन्मान्य बंटी नदाव. जत विधानसभा मतदारसंघ 288 क्रमांकचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उपस्थित व्यासपीठावर माननीय गोपीचंद पडळकर साहेब, उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी, सर्व महिला प्रतिनिधी, त्याचबरोबरीनं उपस्थित सर्व जनसमुदायाला माझा नमस्ते, जय मल्हार, जय भीम आणि जय शिवराय. आज एवढं प्रचार सभेची आज रॅली निघत असताना मला काही पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला की उमेदवार आटपाडीचे की जतचे, तर याचं मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छितो. परिवर्तन चळवळीतील प्रथम जनक महात्मा बसवेश्वर महाराजांनी एक आपल्याला उपदेश दिलेला आहे, काय कवे कैलास, म्हणजे कर्म हेच स्वर्ग. आणि आपले पडळकर साहेब जत तालुक्याचा स्वर्ग करणे हे त्यांचं कर्म आहे, म्हणून ते जत तालुक्यामध्ये कर्मभूमी मातृभूमी म्हणून जत तालुक्यातून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी आपल्या सर्व ताकदीनिशी आपली सर्व ताकद लावून 200 कोटीचा निधी आणलेला आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे विकास करण्यासाठी त्यांनी कर्मभूमी मातृभूमी म्हणून एक विकासपुत्र म्हणून तुमच्या समोर उभा राहिलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो. त्याच पद्धतीनं आता आपला प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. तुम्हाला विरोधक जात धर्म पात वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला आर्थिक सुद्धा आमिष दाखवतील, परंतु तुम्ही कुठल्याही आमिषाला न बळी पडता सर्व समावेशक प्रगल्भ विचाराचं नेतृत्व म्हणजे माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना तुम्ही मतदान करा. मतदान का करा? जत शहराला तर माझी कळकळीची विनंती आहे, 79 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना शेठनी मंजूर करून आणली आहे. हे सर्व आचारसंहिता संपलेले तर त्याचं काम चालू होणार आहे. आपण जर थोड्या आमिषाला जर बघितलं तर तुम्हाला पुढची 5 वर्ष 20 ते 25 हजाराचं पाणी विकत घ्यायला लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर हे तुम्हाला टाळायचं जर असेल आणि तुम्हाला जर 24 तास पाणी जर पाहिजे असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय आहे माननीय गोपीचंद पडळकर साहेब. त्याच्यामुळे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो, 20 तारखेला मतदान पेटीवरचं 1 नंबरचं कमळाचं चिन्हाचं बटन दाबून तुम्ही गोपीचंद पडळकर साहेबांना बहुसंख्येनं निवडून द्या, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंटी. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी माजी नगरसेवक राजूदादा यादव. बोलण्यापेक्षा काम खूप जास्त करतात, पण आज सगळ्यांसमोर बोलतायत राजूदादा यादव. जोरदार टाळ्या. एक छंद 288 मतदारसंघ माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना बहुमताने विजय करा, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद. यानंतर आपण सर्वजण ज्यांची भाषणं आतुरतेनं ऐकत आहोत, चला युवक नेते अण्णा भेसे. नगरसेवक प्रमोद हिरवे, आपणास विनंती, आपण स्टेजवर यायचंय. जत विधानसभा मतदारसंघ 288चे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी
व माझ्या सर्व उपस्थित बंधूंनो, स्टेजवरील उपस्थित उमेदवार माननीय आमदार पडळकर साहेब व सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो की येत्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आमदार पडळकर साहेबांना असंख्य मतांनी निवडून द्यायचं आहे. आता ही गर्दी बघितल्यानंतर मला असं वाटतंय की जत शहरातलं तर वातावरण बदललंय आणि या जत शहराच्या वातावरणामुळं तालुक्याचं वातावरण आता पेटून उठलंय आणि तालुक्यातून आता इथून पुढच्या काळात तुम्ही 23 तारखेचा निकाल बघा काय लागणार आहे. 45 ते 50 हजाराच्या मतानं पडळकर साहेब हे आमदार निश्चित होणार आहेत आणि आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार गोपीचंद पडळकर साहेबच करणार आहेत. इथून पुढे जतमध्ये एकच नारा घुमणार आहे, एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद. धन्यवाद. यानंतर सभेला संबोधित करण्यासाठी चर्मकार समाजाचे नेते किरण शिंदे. हॅलो. विधानसभा निवडणूक 2024 महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेचे या ठिकाणी खास आकर्षण आमचे लोकप्रिय आमदार व उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर साहेब व विचारमंच. मी जास्त वेळ बोलणार नाही. जत शहरात काम करत असताना काही गोष्टी निदर्शनास आल्या. जत शहराचा चेहरामोहरा आमदार साहेब बदलणार आहेत त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलंय. आज रोजी असणारं जत शहर आणि 1 वर्षानंतरचं जत शहर ड्रोनच्या माध्यमातून बघा, कॅमेरा बंद करून ठेवा आणि पुढच्या वर्षी परत या जतचा चेहरामोहरा बघा असं अभिवचन त्यांनी भाषणातून देऊन टाकले. या जत तालुक्यातून प्रचंड भरघोस मतानं येणार आहे, म्हणजे मतदान भरपूर होणार आहे. पण जत तालुक्यांच्या लोकांचं जत शहरावर लक्ष आहे. तर त्यासाठी जत शहरातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी एक नम्र विनंती करतो, या ठिकाणी डोळ्यात तेल घालून या येणाऱ्या 2 दिवसात प्रत्येक कार्यकर्त्याने माझ्या माता भगिनीनं डोळ्यात तेल घालून लक्ष राहायचं आहे. विरोधकांच्याकडून अगदी भंडारा ठेवून देवाला शिवायला लावून असल्या शब्दात देऊन बांधून घ्यायचं काम चालू आहे. आपण 1-2 दिवस फक्त स्वतःला कंट्रोल करा, स्वतःला सांभाळा. आपली पुढची 5 वर्ष सुखाची जाणार आहेत. फक्त आपलीच नाही तर तालुक्यातल्या तमाम जनतेची सुखाची जाणार आहेत. त्यामुळं तुमची आमची जबाबदारी आहे की येणाऱ्या 2 दिवसात कसल्याही पैशाला, वस्तूला, कुठल्याही विरोधकांनी दाखवलेल्या आमिषाला बळी न पडता फक्त आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून देऊन या जत शहराचं नाव, जत तालुक्याचं नाव, तमाम महाराष्ट्राचे लक्ष इकडं आहे. या जतमधनं काय होणार आहे म्हणून महाराष्ट्र इकडं बघतंय. शेतच्यावर प्रेम करणारे लोक तुम्हाला आम्हाला फोनवरून मेसेज टाकतात की पाया पडतो तुमच्या, आपण म्हणजे आमदार साहेबांना मजबूत ताकद देऊन मुंबईला पाठवा, विधानसभेत पाठवा. इतकी महाराष्ट्रातले कार्यकर्ते देखील तळमळीनं सांगा लागले. सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम विरोधी नेत्यांना या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब निवडून येवे असं वाटत आहे आणि या ठिकाणी ताकद पुरवली जाते. त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना जत शहरातून लक्षवेधी मतदान, प्रचंड मताधिक्य देण्याचं काम तुम्ही आम्ही करणार आहे. तर येणाऱ्या 2 दिवसात, या 2 दिवसासाठी फक्त आपण पडळकर साहेबांसाठी दक्ष राहून काम करायचं आहे. आपण दक्ष राहून काम केलं तर काम आपलं ओके होणार आहे. त्यामुळं कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपल्या जत शहराचा सर्वांगीण विकास आणि जत शहराचं एक मॉडेल, जत शहर कसं असावं हे स्वप्न आमदार साहेबांनी बघितलंय. त्यांच्या स्वप्नातलं जत शहर करण्यासाठी तमाम जत शहरवासियांना मी विनंती करतो की आपण प्रचंड बहुमताने त्यांना निवडून देऊया आणि दक्ष राहूया. या 2 दिवस फार महत्त्वाचे आहेत. आपण प्रत्येक वेळी कार्यकर्ते आपण बघतोय, आपण या 2 दिवसात फार मोठी उलाढाल होत्या, फार पळापळी होत्या. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आज 2 दिवसात आपण नाही झोपलं तरी चालेल, पण 2 दिवस जागरण करून आपण आपल्या मतदारांचं आणि मतदान कक्षापर्यंत घेऊन मतदान करून घ्यायची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे सर्वांनीच दक्ष राहून हे काम करूया. प्रत्येक 5 वर्षातनं क्रिकेटची पण मॅच असते आणि प्रत्येक 5 वर्षातनं ही पण मॅच असते. क्रिकेटचं स्टेडियम स्लो बॅट्समॅन असतोय, प्रत्येक 5 वर्षाला आपली मॅच होत्या आणि स्लो बॅट्समॅन असतो, त्यामुळे स्टेडियम शांत असते. आज सचिन तेंडुलकर सारखा, महेंद्रसिंग धोनी सारखा खेळाडू ग्राउंडवर उतरलाय, या जतच्या स्टेडियमात दंगा उठलाय आणि हा दंगा बघून विरोधकांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. त्यामुळं माझी परत एकदा हात जोडून माझ्या माता भगिनींना विनंती आहे,
दक्ष राहा, आमिषाला बळी पडू नका आणि जास्तीत जास्त आपलं आपल्या पैपावण्यांचं आपल्या भाऊ बहिणींचं सगळ्याचं मतदान शेठसाठी करून घेऊया एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपण सर्वांना आवाहन करण्यासाठी ॲडव्होकेट प्रतीक्षा मोरे, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी सहभाग असताना आपण सर्वांना मतदानाचं आवाहन करण्यासाठी विनंती करतोय. ॲडव्होकेट प्रतीक्षा मोरे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आज आपण इथे फक्त सभेसाठी जमलेले नाही आहोत, तर गोरगरिबांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, घरातील प्रत्येक जणांच्या अडचणीचा प्रश्न, प्रत्येक अडचणींना तोडगा काढण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत. आदरणीय व्यासपीठ, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर तसेच आपले लाडके नेते, आजचे उमेदवार गोपीचंद पडळकर साहेबांनी एवढे छान मुद्द्यावरती काम करण्याचा प्रयत्नांची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आपण जर त्यांच्या कार्याला यशस्वी आणायचं असेल तर आपल्या सर्वांचा पाठिंबा हवा आहे. त्यांनी जत तालुक्याची जर सुधारणा करायची असेल तर सरकार डायरेक्ट इथपर्यंत येऊन सगळ्या अडचणींचा तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे त्यांनी गोपीचंद साहेब पडळकर सारखे इथे उमेदवार उभा करून युवा नेत्यांच्या मदतीने आपण जत तालुक्याचा विकास करणार आहोत. आता आजपर्यंत उमेदवारीचा अर्ज भरल्यापासून आजपर्यंत प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपण प्रत्येक ठिकाणी सभा भरवली. प्रत्येक सभेमध्ये गावागावातला प्रश्न चा तोडगा काढण्यासाठी त्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेतलेलं आहे. परंतु प्रत्येक सभे ठिकाणी जाऊन फक्त एकच सर्वांचा प्रश्न आहे, तो म्हणजे पाणी प्रश्न. आणि दुष्काळ हा सगळीकडे जेव्हा आपण बाहेर जातो आणि गावाचं किंवा तालुक्याचं नाव विचारलं जातं, जेव्हा आपण जत सांगतो तेव्हा म्हणतात दुष्काळग्रस्त भाग जिकडे पाणी नाही. पण जर हाच दुष्काळ मिटवायचा असेल तर आपल्या सर्वांच्या मदतीनं हे काम आपण पूर्ण करू शकतो. दुसरी म्हणजे बेरोजगारी. इथले कित्येक मजूर हे ऊस तोडीसाठी जातात आणि त्या गोष्टी जर आपण सर्व बंद करायच्या असतील तर आपण त्यांना पाठिंबा देऊन काही काम इथं MIDC वगैरे आता आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न हा पाण्याचा सुटला तर आपण MIDC मध्ये काम करू शकतो किंवा MIDC स्थापन करू शकतो. कारण एवढा उद्योग चालू करायचं म्हटलं पाण्याची गरज लागते आणि MIDC जर इथे आपण स्थापन केली तर बेरोजगारी जेवढे मजूर आहेत त्यांना आपण काम देऊ शकतो. म्हणजे असे बरेच काही प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो. त्यामुळं प्रत्येकांनी येणाऱ्या 20 तारखेला साहेबांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावी अशी मी विनंती करते. तसेच महिलांसाठी सरकारने एवढ्या योजना राबवल्या आहेत. आपण घरामध्ये काही पुरुष हे कमवते नसतात आणि महिलांनी एखाद्या वेळेस घरामध्ये पैसे मागितले तर ते माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणतात. मग तेव्हा त्यांना एवढं वाईट वाटतं की म्हणजे आपण बाहेर जाऊन कमवू शकत नाही. कारण घरातली प्रत्येक स्त्री आज बाहेर गेलेली नाही किंवा ती जाऊन काम करू शकत नाही. एखादी स्त्री असते जी शिक्षण झाल्यानंतर बाहेर जॉब करू शकते, पण ज्या महिलांच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण झालेलं नाही त्या महिला बाहेर जाऊन काम करू शकत नाही, कमवू शकत नाही. त्यामुळे सरकारने एक लाडकी बहीण योजना 1,500 रुपये का असेनात परंतु त्याच्या मदतीनं आपण घरातील एखाद्या मुलाला आनंद देऊ शकतो. तसेच ती आजारी पडली तर हॉस्पिटलला जाऊन त्याच पैशाने ती तिच्यावर उपचार करू शकतो. म्हणजे त्या 1,500चा फायदा हा खूप सारा होऊ शकतो. बाहेर फिरायला जायचं असेल तर पैशाची कमतरता असेल तर आपल्याला 50% STच्या ह्याच्या तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे, त्याचा फायदा देखील आपण घेऊ शकतो. तसेच मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवायचं म्हटलं तर सगळ्यांना प्रश्न पडतो की पैसा जातो आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने आपल्याला खूप सारे सवलत दिलेली आहे. म्हणजे महिलांना त्यांनी एवढ्या योजना राबवलेल्या आहेत तर महिलांचा पाठिंबा हा त्यांना खूप गरजेचा आहे आणि महिलांना कायम मदत करण्याचा हेतू हा सरकारचा आहे. त्यामुळं जेव्हा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ हे एकत्र येतं तेव्हा खूप काही बदल घडू शकतो. पण ज्योतिर्लिंगापेक्षा एखादं शक्तीपीठ, आता शक्तीपीठ म्हणजे महिला एकत्र आल्या की एक शक्तीपीठ तयार होतं आणि शक्तीपीठा एवढी ताकद ही कशातच नसते. त्यामुळं मी महिलांना आवाहन करते की सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या 20 तारखेला साहेबांना
कमळ या बटनाच्या समोरील कमळ या चिन्हासमोरील बटनावर प्रचंड बहुमतांनी मतदान करून विजयी करा एवढीच विनंती करते. जाता जाता एवढंच बोलते. कर्ण हा कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या विजयाचा फायदा हा दुर्योधनालाच होत असतो. कर्ण हा कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या विजयाचा फायदा हा दुर्योधनालाच होत असतो. त्यामुळं पक्षाचे उमेदवार हे कसेही असेल, परंतु पक्षाचे उमेदवार हे कसेही असले तरी पक्षांची विचारधारा डोक्यात घेऊनच प्रत्येक जण त्याचं मतदान करा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. 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 आजची शेवटची सांगता सभा आहे. 5 वाजता प्रचार संपणार आहे. याचं भान सर्व वक्त्यांनी ठेवावं. यानंतर आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत, जतमधला एक डॅशिंग नगरसेवक टिमीबाई येडके, जोरदार टाळ्या टिमीबाईसाठी. इथे जमलेल्या सर्व माता भगिनी व वडीलधारी मंडळी, आज आपण इथं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या सभेसाठी आलेलो आहोत. सगळ्यात प्रथम पत्रकारांना आता प्रश्न पडला असेल की सगळ्यात पहिला जी गोपीचंद पडळकर टोकाचा विरोध केलेला तो मी, सगळ्यात टोकाची भूमिका आणि विरोध केलेला मी. माझ पत्रकारांना प्रश्न पडला असेल की परत आज तुम्ही गोपीचंद पडळकरच्या स्टेजवर कसं काय टोकाची भूमिका केली. त्यावेळेला वैयक्तिक आमचं होतं. ज्यावेळेला माझ्या पत्रकार बंधूंनी मला सांगितलं की जतच्या विकासासाठी तुम्ही 4 पावलं पाठीमागे घ्यायला पाहिजे, त्यावेळेला मी कायम आमच्या सर्व पत्रकार बंधूंचं ऐकत आलेलं आहे. त्यामुळं जतच्या विकासासाठी म्हणून मी माझी स्वतःची 4 पावलं पाठीमागे घेऊन, आणि आमचे करगणी सरपंच साहेबांनी सांगितले की याला तुम्ही आमचं ऐकायला लागते. त्यामुळे त्यांचं एक ऐकून आम्ही या प्रचारात हे झालेलं आहे. आणि शेठ सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही तुम्हाला विरोध केला म्हणून तुमचं नाव लई झालं. आम्ही जेवढा कडकडे विरोध झाला तेवढा गोपीचंद पडळकरांचं नाव वाढत गेलं. आम्हाला वाटायचं की आम्ही आमचंच वाढतोय, खरं नंतर कळलं की आम्ही त्यांचाच प्रचार लई करावं. ह्या ज्या गोष्टी आहेत ते नंतर कळत गेल्या का त्यामुळं ज्यांची उमेदवारी आहे का नाही माहीत नसताना आम्ही उगाच हवेत गोळ्या फेकायचं की गोपीचंद पडळकर उमेदवार देतात, गोपीचंद पडळकर उमेदवार देतात. आणि पक्षाला असं वाटलं की खरोखर योग्य उमेदवार गोपीचंद पडळकरच आहेत. आणि आम्हाला बी कळून चुकलं की योग्य उमेदवारी गोपीचंद पडळकर साहेब आहेत आणि त्यांनाच उमेदवारी मिळाली. खासदारकीला आम्ही गोपीचंद पडळकर काकांचाच प्रचार केलेला आहे, आताही भाजपचाच प्रचार करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जतमध्ये जी लिंगायत स्मशानभूमी आहे, आज गेल्या 5 वर्षात जगतापसाहेब आमदार झाले, विक्रमदादा आमदार झाले. ज्यावेळेला जत स्मशानभूमीचा विकासाचा निधी निघतोय, शेठ आपल्याकडून आपण 50 लाख रुपये घेतले जत स्मशानभूमीला, त्यावेळेला नगरसेवकांचं एकच म्हणणं आहे की स्मशानभूमीचा उतारा चुकीचा आहे, त्याच्यावर काही घेता येत नाही. शेठ ते आपण उतारा बी दुरुस्त करून घेतलेला आहे. फक्त 10 वर्ष लिंगायत समाजाला सांगायचं की उतारा चुकला आहे. आज बेलदार समाजाच्या लोकांना बी विचारावं की सांगायचे की तुमचा उतारा चुकला आहे, त्यात बाजार गायरान पडले. अरे करायची मेजर आमच्याकडे, तुमचं काय तर मी गप्प उतारा द्या. एक तर नगरसेवकांच्यात हिंमत नाही कुठली गोष्ट करायची, एक तर करत बी नाही करू बी देत नाही. अशा नगरसेवकांनी तर माझं तर मत आहे उभारूनच. आज आप्पा पवार सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहेत. प्रत्येक गोष्टीला मिटिंगला काय झालं की नुसतं आडवं करायचं. आणि शेठ परवा आम्ही तुमच्या विरोधात बी बोललो होतो की नेत्यांना सांगतो की वाघ येतच बसलेला आहे. नंतर आम्हाला कळलं की जगतापसाहेब रंगात पडलेला कोल्हा, आम्ही त्यांना वाघ समजत होतो. ह्या सगळ्या गोष्टी जरा कळायला वेळ झाला, परंतु नंतर आवाज ज्याला एक मोठा पाऊस पडल्यावर कळलं की आम्हाला अंगावरचा कलर गेल्यावर कळला का जगतापसाहेबांचं जी वजन होतं ह्याला एकमेव कारण होतं म्हणजे अण्णाभिषेक. अण्णाभिषेकमुळे जगतापसाहेब होते. आज जत शहराची वर्चस्व होतं काय ही फक्त अण्णाभिषेकमुळं. आणि अण्णाभिषेकनं चांगली साथ होती सद्दाम म्हातारांची. सद्दाम म्हातारा अण्णाभिषेक. पण असं काही म्हणता येते का अण्णाभिषेक हिंदूच्या सद्दाम मुसलमानच्या? खरं जोडी कशी आहे, राम लखनसारखी जोडी आहे, कधी तुटणार नाही. किती बी आडवं या ही जोडी काय तुटत नाही. आम्ही बघितला प्रयत्न करून थोडाफार, खरं काही तुटली नाही.
त्यामुळं हे जे अण्णा भिशेंमुळे जगतापसाहेबांचं वजन होतं की जगतापसाहेबांना वाटायलं की माझ्यामुळं अण्णा भिशेंचं वजन आहे. आज वेळेनुसार अण्णा भिशेने जाऊन दिलं की जतमधल्या सर्व नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी जाऊन दिलं की आम्ही काय आहे. आणि नंतर कोल्ह्याचं लई दिवस रूप काय राहत नाही. शेठ आपल्याकडून 16 कोटी 50 लाख रुपये हे घेतले आपण निधी घेतलेला. आज सातारपाटी रोड ते बसवेश्वर चौकापुत्र 22 जणांचा बळी गेला. आमच्या नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळं विद्यमान आमदारमुळं माझ्या आमदारांनी तर कधी लक्ष घातलंच नाही. खासदारांमुळे मी तिथं लक्ष दिलेलं नाही. किती वेळा तर मॅडम 22 जणांचा बळी गेल्यावर शेठ आम्ही तुमच्यावर झऱ्याकडे येऊन ज्याला रिक्वेस्ट केली त्यावेळेला 1.5 कोटी रुपये जर दुभाषक मंजूर झाले त्याचं टेंडर बी निघाले. आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे. ती आज वडरा समाजाला जी निधी देताना आज आप्पा पवार आहेत, विकास बनपट्टे आहेत, राम पवार आहेत, परसुमर आहेत, हिनी सांगितल्यावर दिलं. आणि ज्याला गोंधळी समाजाला निधी द्यायचा होता त्यावेळेला फक्त 20 लाख रुपये शेठ आपण निधी दिलता. त्यात अण्णा भिशे त्यांनी सांगितलं की 20 लाखात तिथं काही होत नाही तर नको आम्हाला. तर 4 दिवसात अण्णा भिशेंच्या सांगण्यावर 40 लाख रुपये शेठकडनं निधी दिला गोंधळी समाजाला. 40 लाख रुपये. सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी 50 लाख रुपये निधी घेतला आपण. आज जतचे दोन्ही विद्यमान आमदार असताना एकाही आमदारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानासाठी निधी घेतलेला नाही. फक्त एकच केलं आपण सगळ्यांनी बघितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या दिवशी मूर्ती स्थापना होती तेव्हा 2 आमदार भांडणं करत होते, माझं खरं का तुझं खरं. अहो ज्या जगाचे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसाठी बी तुम्ही प्रतिष्ठा करताय, माझं नाव का तुझं नाव. आणि शेठ आपण अजून एक सांगितलेलं आहे, ह्या जगाचे ज्यांच्या ह्याच्यावर जग चालते ह्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेठ आपण त्यांना 1 कोटी रुपयाचा निधी द्यायचा आहे तेवढा. कारण तिथला जी बिल्डिंग पुरातन काळातली आहे त्या बिल्डिंगसाठी आपण शेठ 1 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं आणि ती द्यायचा आपण. ज्यांचे भारतरत्न विश्वरत्न ज्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्यासाठी यांना निधी द्यायला तिथं वेळा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मूर्तीच्या वेळेला तिथल्या लोकांना इकडे करून राजकारण करायचं सवय लावून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबात म्हणजे आपण सगळी चालवतात ह्यात फक्त भांडवल विभागायचा प्रयत्न करायला लावल्यात. खरं ते काय विद्यमान आमदारांना जमलं नाही. बाकीचं काय. आणि जगतापसाहेबांचं अजून एक शेठ मी परवाही ट्रीटमेंट दिलं होतं आपल्याला. जगतापसाहेबांनी ज्या वेळेला जयंत पाटलांचा फोन आला आणि जगतापसाहेबांनी खोटा असेल तर माझ्यावर अब्रूचा दावा दाखल करावा, कधी बी आपलं ओपन चॅलेंज आहे. ज्यावेळेला जयंत पाटलांचा फोन आला तेव्हा तिने सांगितले की त्याला साक्षीदार मी एकटाच आहे, रवी तमनगौडांना बंडखोरी करायला हवा, मी तुम्हाला 50 लाख रुपये देतो. आणि विश्वित कदम साहेबांनी सांगितले आर.के. पाटलांचे तर मळा आहे, तिथं लाल चेराचा घराचा बंगला आहे, त्या ठिकाणी ती बैठक झालेली आहे. आणि ही जर खोटा असेल तर जगतापसाहेबांनी माझ्यावर कधी बी अब्रूचा दावा दाखल करावा किंवा तिने स्वतःचं कॉल रेकॉर्ड द्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला जयंत पाटील साहेबांचा फोन आलता तेव्हा शेठ तिने एक अजून प्रश्न अजून जाहीर केला नाही आणि जगतापसाहेबांनी ती पहिला जाहीर करावं. आणि शरद पवार साहेबांचा ज्यावेळेला फोन आलता तो मी पाटील साहेब आणि जगतापसाहेब तिघच होतो. त्यावेळेला शरद पवार साहेबांनी सांगितले की पहिल्या जिल्ह्यातून मला विश्वित कदमाई जिरवायचे. हे जगतापसाहेब जाहीर करत नाहीत. ह्या अशा गोष्टी होत गेल्यामुळे नाही जगतापसाहेबांनी फक्त आर्थिक लॉस. मी कधी पण मिटिंगला म्हणलो होतो की जगतापसाहेब फक्त मलिदाचं मालक आहेत, फक्त मलिदाचे मालक आहेत. जगतापसाहेबांना दुसरं काही नाही मलिदा. आणि सगळ्यात मोठं दुखणं शेठात म्हणतात की शेठ माझ्याकडे आलेच नाहीत. अरे ज्याची लेवल आहे त्याच्याकडे त्यात. शेठला माहीत होतं अण्णांची लेवल मोठे म्हणून अण्णांकडे गेले शेठ. तुमची लेवलच नाही तर देणार कशावर त्याला. शेठला माहीत होतं आप्पा पवार चांगले आप्पा पवारांकडे गेले. शेठला माहीत होतं की बाबा सरकारांचं काय आहे ते मग सरकार शेठला माहीत होतं त्यामुळे शेठ तिथे गेले. ज्यांची लेवल नाही ज्याची लायकी नाही शेठ त्यांच्यावर जाणारच नाहीत. आता शेठ आमच्याकडे बी आले नाही त्याला आम्ही बी म्हणावं का लायकी नाही असू दे आम्हाला काय वाटत लागला पाहुणा ताटातलं वाटेतलं ताटात त्याच्यामुळे एवढं काय फरक पडत नाही शेठ ना आले का ना आले का. त्यामुळं ज्यावेळेला विरोधकांनी सांगतात की आम्ही बाहेरचा उमेदवार आणला आता सगळ्यांच्या कुळीकडे तर आम्ही सगळी बाहेरचेच आहे
जगताप साहेबही बाहेरचे आहेत, दादांची बी कुळी बाहेरची आहे, पाटील साहेबांची कुळी बाहेरच्या, आम्ही बी बाहेरचंच आहे. मग बाहेरचा म्हणजे काय? ह्या मातीत जन्मेला आलेला म्हणजे भूमिपुत्र. भूमिपुत्र कशाला म्हणायचा ही देखील त्यांना माहीत नाही. ह्या मातीमध्ये जो जन्म घेतो तो भूमिपुत्र, ह्या भूमीसाठी जो झटतो तो भूमिपुत्र, या भूमीसाठी मरतो तो भूमिपुत्र. ह्यांनी फक्त या भूमीतून निघणारा मलिदा खायाचा नाद केलेला, बाकीचं काही नाही. आज विद्यमान आमदार दोन्ही आहेत, प्लॉटिंगचा धंदा करतात. आज कुठेही बघा कोणीही प्लॉटिंगचा व्यवहार करत नाहीत. आज जतमध्ये आम्ही जगताप साहेबांना सांगत होतो की जगताप साहेबांनी फक्त लॉज हॉटेल एवढंच काढल्यात म्हणून आम्ही जगताप साहेबांच्या नावानं ओरडत होतो. आम्ही त्याला दादांच्या भाषणात बी बोललो होतो, तर परत तीच पुनरावृत्ती झाली. इथं तिने बी हॉटेल आणि लॉजेस काढल्या दादाने बी. एवढंच की जगताप साहेबांनी स्वतः जागा एकच घेतली होती, हिने शासनाची जागा ढापून घेतली. चालली काय? जिथं गाळे काढलात आपल्या जतचा मोठा हायवे रोड, ह्याला सगळ्यात मोठे कारणीभूत नाना शिंदे, सगळ्यात मोठं कारणीभूत नाना शिंदे. फक्त भाषणात आपलं बडबडते, आकडेवारी सांगते, ह्याच्यावर काही करत नाही, दुसरं काहीच करत नाही. फक्त नाना शिंदेचे गाळे वाचवण्यासाठी जतचं वाटोळ केलं. आज इथं जर आपण गेला, इकडच्या कारंडीच्या साईडला गटर कुटुंबतर आहे बघा, आणि इकडच्या ज्याला मार्केट कमिटी साईडला गटर कुटुंबतर आहे बघा. म्हणजे काही तर जगताप साहेब आणि हे आपले विक्रमदादा बसून आपल्या 2-4 कार्यकर्त्यांना, लय नाही 2-4 कार्यकर्त्यांचं गाळं वाचवण्यासाठी तेवढे केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगताप साहेबांनी पाणी तर कधी आणलं नाही कर सांगतात. आणि दादानी शेट आम्हीच तुमच्यावरती फाईल दिली ती 77 कोटी रुपयाची. शेट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फाईलसाठी पाण्यासाठी 5दा बैठक झाल्या, मुंबईला 5दा बैठक झाली. बन्नेरो साहेब त्याला साक्षीला आहेत. त्यावेळेला विक्रमदादाने सांगितले ह्या पाण्याची गडबड करू नका, ह्याचा आपल्याला काही फायदा नाही. बन्नेरो साहेब साक्षीला आहेत, महादेव कोळी तर साक्षीला आहेत, इराणा निवडूनही साक्षीला आहेत. आपले त्याला पाठिंबाचे बीडीओ साहेब होते, त्यांनी सांगितले होते जी आपली पाण्याची पाईपलाईन आहे, पाठिंबाचे आपले मुख्याधिकारी वाघमोडे साहेब आहेत, त्यांना कधीही विचारावं. फक्त जयंत पाटील साहेबांनी आणि विक्रमदादांनी पाईपलाईन अडवली आपली, फक्त दोघांनी. आता म्हणतात की आता आम्ही आणले फाईल कुणापुत्र गेली ती फक्त मला माहीत आणि मुख्याधिकारी माहीत आणि शेटला माहीत, बाकीचं कुणाला माहीत नाही. आणि दादाने आता विकास केला आहे, फक्त आता कुणाच्या वाड्यात किती विकास केला आहे का दादाने स्वतःचा घरचा विकास केला ते दादाने सांगावं, बाकीचं काही नाही. शेठ जे आता आपण 16 कोटी रुपये आणले होते, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता व्यंकेश्वर मंदिर. आपलं पुरातन मंदिर आहे, व्यंकेश्वर मंदिर पुरातन मंदिर, तिथं पाणी साठतंय, तिथून पाणी गटर बाहेर काढण्यासाठी 30 लाख रुपये आणलेत. लिंगायत समाजासाठी 45 लाख रुपये आणलेत, वडर समाजासाठी 30 लाख रुपये आणलेत, चर्मकार समाजासाठी 30 लाख रुपये आणलेत, बेलदार समाजासाठी 20 लाख रुपये आणलेत. आज आमचा परीट समाजाला कोण विचारलं, बारीक समाज आहे, शेठ आपण त्यांना जागा देऊन त्यांना 20 लाख रुपये दिलेत. आज जतमध्ये प्रजापती ब्रह्मकुमार आहेत, त्यांच्यासाठी 20 लाख रुपये आणलेत. असा निधीचा आमच्याकडे पाडा आहे, तिने निधीचा पाडा वाचून द्यावा आम्हाला. फक्त काय झाले, काम काय करायचं ना कर मी केले म्हणायचं, फक्त एवढंच माहिती आहे. आयत्या वेळात नागोबा म्हणल्यासारखी दोन्ही आमदार आहेत, त्या जगताप साहेब जास्त आहेत, काय केलं तरी मीच केले. पाणी पाठीमागे 94ला मीच आणली, पाठीमागं मी लय आमदाराचं काम आहे की मी लय केली. मग तुम्ही आमदार असताना काय काम केलं जगताप साहेब? आज अण्णाभिषेक त्यांच्याकडे होतेच. आज अण्णाभिषेकची एकाची अण्णाभिषेक गटर त्यांना भरपूर असं होती का अण्णा, बरोबर आहे का? कारण साधी बायपासची गटर करायची झाली नाही त्यांना, कारण त्या गटरीच्या पाण्यामुळे अनेकांच्या घरात पाणी जाते, संसार उद्ध्वस्त होत्यात. खरं जगताप साहेबांना ते करायचं झालं नाही. खरं स्वतःच्या हॉटेलकडे जायला रस्ता मात्र चांगला केला, डांबरी रस्ता. स्वतःच्या ज्या हिल स्टेशनला जायला डांबरी रस्ता 1 नंबर चकचकीत केलाय. जसं परवा हिने म्हणले ते सदाभाऊ कोण, तसं जगताप साहेबांनी आपल्या गाडीच्या कलरगत रस्ता करून टाकला, काय हे केला नाही. ह्या सर्व गोष्टी असताना जतच्या विकासासाठी शेठ अजून एक आम्हाला आपल्याकडून निधी गेलेलाच आहे, तो आलेला आहे. जतच्या नगरपरिषदेसाठी 10 कोटी रुपये बिल्डिंगसाठी तेवढं आपण पाठवून दिलेलंच आहे. जतची बिल्डिंग ही 10 कोटीची झाल्यावर आणि
जतच्या महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी आपण शेट काही तर करायला पाहिजेत. महिलांचे कमीत कमी 100-200च्या वर बचत गट आहेत. प्रत्येक महिलांचे बचत गट आहेत. बचत गटावर काही तर कामधंदा व्हावा, महिलांसाठी काही तर हाताला काम मिळावं, तर रोज 2 रुपये मिळू देत किंवा हक्काचे मिळू देत. ह्यासाठी जतसाठी मध्ये काहीतरी झटण्याचं गरज आहे. आणि ज्यावेळेला आमचे पाटील साहेबांना उभा केलं, पाटील साहेब माझे मित्र आहेत, इथून पुढेही मित्र राहतील, त्याबद्दल काय दुमत नाही. पाटील साहेबांना फक्त बळीचा बकरा केलेला, फक्त बळीचा बकरा करून फक्त गोपीचंद पडळकरला अडवण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी शेठ आज विश्वित कदम आहेत, विशालदादा पाटील आहेत, जयंत पाटील आहेत, नंतर शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, अन्य काही काँग्रेसचे नेते आहेत. ह्यांचा फक्त एकच प्रयत्न आहे की शेठ आपण आमदार झाला की पालकमंत्री झाला की आमचं काय खरं नाही. शेठ पालकमंत्री झाला का आमचं काय खरं नाही. कारण शेठ तुम्ही आता कारखाने चौकशी लावल्याच जत साखर कारखान्याची. मग आता तुम्ही जर पालकमंत्री झाला तर कारखाने चौकशी झाली तर अवघडून बसलेला आहे. आणि जमदाडे साहेबांना भीती शेठ असे तुम्ही परवा भाषणात बोलून दावला की बँकेचा भ्रष्टाचार काढणार आहे. मग जमदार साहेबांना भीती आहे की आता मी शेठकडे आलो आणि जर शेठ निवडून आला तर माझा बँकेचा भ्रष्टाचार नाही घेईन. आज एवढी लोक ते पेटकर आहेत, कुणीही पेटकऱ्यांनी सांगावं शेठ इथं सगळ्यात बसलेलं आहे ना की कुणालाही एका दुसऱ्याच्यावर गाडी घेता नाही. तुम्हाला देखील तुमच्या बहिणीने गिफ्ट दिलेली गाडी आहेत, काही मित्रांनी गिफ्ट दिलेली गाडी आहेत. तर जमदाडे साहेबांना तर रेंज रोड घेतात 8 गाड्या जमदाडे साहेबांकडे. इन्कम काय बँकेचा जो भ्रष्टाचार शेठ तुम्ही तेवढा लवकर काढून यदा त्यांना लवकर हात पाठवलं तर लईच बरं होईल. म्हणजे काय होईल जमदार साहेबांचा खुलासा बाहेर निघेल. आणि ज्यावेळेला आमचा कारखाना जगताप साहेबांची जयंत पाटलांच्या गळ्यात घासात घातला शेठ त्याच्यावर आमच्या लई जणांच्या कारखाने ऐकला 49 कोटी रुपयाला. अजून नगरपालिका नोंद नाही कारखाना. तो ज्यावेळेला एखादा कारखाना एकत घेतो तो नगर परिषद नोंद पाहिजे, ते नगर परिषद नोंद नाही. त्याच्यावर शेठ काय तर 218 कोटी काय तर कर्ज काढलेलं आहे असं मला कळलेलं. मी बघितलेलंच आहे की 218 कोटी कर्ज काढली. ही जमदार साहेबांनीच मला दावलं होतं दिवशी बँकेत. जमदार साहेबांनी बोलवून चालतं तेव्हा ही जरा बघ जयंत पाटील साहेबांनी काय केले. म्हणजे ज्यावेळेला यांच्याकडे काही मिळालं नाही की तेव्हा आमचा वापर करायचा. फक्त जमदाडे साहेब काय म्हणतात माझ्याकडे एवढे कार्यकर्ते आहेत तेवढे साहेब तुमचे कार्यकर्ते तुम्हाला लक लाभो, तुमच्याकडे कोणीही कार्यकर्ता येणार नाही. जशी आज जगताप साहेबांची फळी म्हणजे अण्णा विषय होती तशी तुमच्याकडे आता कोणीही नाही, कोणीही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण एखादी गोष्ट खोटं बोलतोय खरं किती एक खोटं बोलायला 100, एक खरं बोलायला 100 खोटी बोलायला लागतात. आणि अजून एक शेठाचा एकच प्रचार चालू आहे तुमच्या विरोधात की बिरोबाची शपथ घेतली, दुसरा कुठलाही प्रचार नाही. आता मी माझ्या आईचे बापा शपथ माझ्या आई वडिलांना मी बघतो की तुझं काय समज आहे त्यात. आराध्य दैवत शेठचं शेठ आणि बिरोबा बघून घेतील ती एकमेकाला काय करायचं ते करतील. तुम्हाला काय करायचं आहे. मी माझ्या आई वडिला शपथ घेते, आई वडिला मी बघून घेते. गोपीचंदनी शपथ घेते ते बघतात की रोज मिठ्ठा मारते त्याचं तरी बिरोबा त्यांचं चांगलंच करत गेले. आणि देवानं सांगितलंय एखादा गोष्ट जर चांगलं करायचं असेल तर खोटं बोलायला काय हरकत नाही. हे देवाने सांगितलेलं आहे की समाजाचं जर चांगलं होत असेल तर खोटं बोला तिथं खरं समाजात चांगलं होत असेल तर. आणि शेठ तुमच्या एका बोलण्यानं खोटं आज महाराष्ट्रात काय तर 11 का 9 आमदार दिलेत धनगर समाजाचे आणि ओबीसी समाजाचे तर सगळीकडे दिलेत. फक्त एकच आहे त्यांचं की गोपीचंद पडळकर नको आहे, गोपीचंद पडळकर नको आहे. जसं शेठ चालू आहे माहिती आहे का वाळव्याचा वाघ शिराळ्याचा नाग, वाळव्याचा वाघ आणि शिराळ्याचा नाग. आता आम्हाला कळले तर आमची जज आहे ती रंगात पडलेले कोल्हे आहेत. मग आता इलाज नाही म्हणून आम्ही शेरच घेऊन आलो आटपाडीतून. वाघ बी नको काय बी नको, चांगला जंगलाचा राजाच घेऊन आलाय. कारण ज्यावेळेला जंगलाचा राजा येतोय तेव्हा वाघांचं काही चालत नाही. फक्त म्हणायचं आहे की मी वाघ आहे, मी वाघ आहे. आमच्यात बी कार्यकर्ते लिहितात टिमोडके वाघ जरा थांबा आता जरा एक एक वाघांचं काम पूर्ण होते. सगळे वाघून काय उपयोग होईना. आमच्यात भांडणं लागायची, आमच्यात भांडणं लावायला आता काही बसल्या त्याचं. आता काही जणांना शेट अजून एक आहे की
काही कार्यकर्त्यांना आता त्यांचा त्रास द्यायला चालू झाला आहे. आता परवा एक कार्यकर्ता शेठचा प्रचार केला आणि त्याला जरा त्रास दिला आहे. खरं आमचं मत आहे, जरी त्रास दिला असाल, आमच्या ज्या भावाला तुम्ही बाहेर घालवला 15 दिवसात आम्ही जतमध्ये घेऊन येतो. सारखं अवधूतचं बोलणं असतं की आमच्या दोस्ताला बाहेर पाटील जरा घेऊन या. देवराज सांगतात आपण बंडाचं काम 15 दिवसात करू, घेऊन येऊ त्याला, लवकर घेऊन येऊ. ज्याने ज्याने कोण कारस्थान केले वाईट काय त्यांचं कार्यक्रम बरोबर आल्यावर करू. आणि शेठ तुम्हाला आता जसं तुम्ही महाराष्ट्रात भरावाल्याचा कार्यक्रम केला आहे, इथं पहिला करेक्ट कार्यक्रम तुम्ही जयंत पाटलांचा करा. शेठ जो करेक्ट कार्यक्रम करतो त्याचाच पहिला करा. म्हणजे खालच्या जाते राहिलं जगतासाहेब ती त्यांच्या नादाला शेट लागू नका, त्याला आम्ही हाय खंबीर आहे त्याला आम्ही. कारण तुम्ही तुमची ताकद वायपट घालवू नका. फक्त जयंत पाटलांचा आता कार्यक्रम केला. आता जयंत पाटील भाषणात सांगणार ते कोण आहे, टिमोडके काय बघा, तिने मला 2दा भेटायला बी बोलवलं. फक्त शेठ तुम्ही आमचा कारखान्याचं जी आता लोकांच्या ह्याच्यावर बसले उधारावर आणि कर्ज बसलेलं ते तेवढं बघा. आणि कारखाना जसा लोकांच्या ताब्यात येते, आता उमदीचा लवंगाचा कारखाना शेठ तुम्ही ताब्यात हातात घेतलाय त्या काम त्याचं. 17 वर्ष होऊन गेलं तुम्ही ताब्यात घेतलाय. येत्या काळात जतमध्ये अजून एक शब्द सांगतात की गुन्हेगारी वाढणार. मग इतक्या दिवस तुमच्याकडे आम्ही होतो, गुन्हेगारी वाढली का? शेठ चांगला अधिकारी इथून घालवला, चांगला अधिकारी. जी शेळके साहेब होते आज पेटकरी सगळं सर्व इथं आहेत, महिला भगिनी आहेत. शेळके साहेब असा अधिकारी होता की माता बहिणींचं संरक्षण रात्री अपरात्री पेटकऱ्यांचा गुंडगिरी कमी झालती, 2 नंबर धंदे कमी झालते, सगळे झालते. त्याला आमदार शेळके साहेबांना कोण घालत तुम्ही सांगा. शेळके साहेबांना कोण घालत पेटकऱ्यांनी स्वतः विचार करावा. आणि जो आमदार असल्या शेळके साहेबासारख्याला घालवते म्हणल्यावर त्यांना चांगला अधिकारी पाहिजे आहे काय? ज्यावेळेला आम्ही तुमच्याकडे होतो तेव्हा देव होतो आणि इकडं आल्यावर तर आम्ही गुंड झाली. ज्यावेळेला आम्ही दादाकडे होतो तेव्हा टिमोडके लय भारी. शेट हे टिमोडके लय भारी, कोठे बी झाला टिमोडक्या. तुमच्याकडे आलो मी देव झालो आणि इकडं आलं गुंड झालो. म्हणजे तुम्ही इकडे आलं गुंड झाला आणि तिकडे गेले देव झाला. ह्या गोष्टीला कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि गुंडगिरी तुमची आहे, कुणाचे हप्ते किती आहेत? शेट अजून एक महत्त्वाचं आहे, आमच्या सगळ्यात मोठं एक AP म्हणून अनिल पाटील मध्ये, हे अनिल पाटील नव्हतं आता, हे अनिल पाटील म्हणतो सांगलीचे अनिल पाटील मध्ये AP म्हणून. त्यांचा आपला एका राजकीय नेत्याला महिन्याला 15 लाख रुपये हप्ता आहे. 13 धंदे आहेत आमदारांनी त्यांना आणलेला, ते 15 लाख रुपये. तिने जरी नाही म्हणत तरी माझा पुरावा आहे, 15 लाख रुपये. अशा गोष्टी तुम्ही करत असताना शेठला म्हणताय की शेठ, आता शेठ परवा आहे का अजूनही तुम्ही उपाय केला बघितला का नाही मला माहीत नाही. तुम्हाला सभ्य पाहिजे का आरोपी पाहिजे असं तुमच्यावर ट्रीटमेंट केलं होतं काँग्रेसवाल्यांनी की शेठवर 14 गुन्हे आहेत. अरे आमच्यावर बी गुन्हे आहेत. शेठ सगळ्यात महत्त्वाचं आहे तर माहीत असेल सगळ्यांना, तहसीलदार ऑफिसमधून लावलेला ट्रक डंपर तहसीलदारांना दाब देऊन तहसीलदाराच्या अंगावर घालायचा प्रयत्न करून कोणी आणला? त्याला आमदार विक्रमदादा सावंतने आणला. म्हणजे तुम्ही गुन्हा करायला लावताय. आज पत्र आम्ही बहुजन समाज येडा होतो तुमचं ऐकून, काय तर करतो आम्ही. एक झालं तुम्हाला बघवीन आता. त्यामुळे येत्या काळात आम्ही सर्व चांगल्या गोष्टीला प्राधान्य करणार आहे. शेठ जरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या महिलांना तेवढं सुरक्षेसाठी चांगला अधिकारी लय महत्त्वाचं. कारण अपरात्री मुली असू देत, यांना जत स्कूलकडे जाता येत नाही, या शरमजवळ जाता येत नाही. आज महिला रात्री 12-1ला फिरायला जायचं म्हणलं तर अडचण येत्या. ह्या गोष्टीचा त्यात आम्ही देखील आढळलो तर आमच्यावर देखील गुन्हा दाखल करा. त्यामुळे येत्या काळात आपल्याला गोपीचंद पडळकर सारखाच आमदार पाहिजे. आम्ही आमचे मतभेद बाजूला ठेवल्यात आणि आता पत्रकार बंधूंना कळलं असेल की माझा टोकाचा विरोध असताना देखील मी शेठकडे आलेला आहे. त्यामुळं आता कोण सांगायची गरज नाही. कारण आज ही बॅट झाल्या स्टेटस ठेवणारच होते काही जण, बघा इथं गोपीचंद पडळकरला विरोध म्हणलेले आणि आता गोपीचंद पडळकरच्या बाजूला बोलणारे. तसं मी आणि गोपीचंद पडळकर दोस्त, आम्ही दोस्त काय करायचे करतो, तुम्ही लई बोलू नका. आम्ही दोघं काय करायचे करतो. आता अनिल मधनेजण आमचंही बोलणं नव्हतं, नंतर आम्ही ते काय करते मधने वार्ताहर बी आमच्यावर खवळत होते. जरा आमचं आम्ही ते बघतो की जरा. त्यामुळे येत्या काळात जगताप साहेब असू दे, जमदाडे साहेब असू दे, ह्यांचा सगळा पाडा भरून काढायचा आहे. आणि ह्यांचं जे गडं भरले ह्या गड्याचा पूर्ण सत्यानाश केल्याशिवाय
शेठ वर्षातून एकदा रावणाचा वध करतोय, ह्यांचा एकदाच करा, परत किरकिर नको आम्हाला. वर्षातून एकदा नको, एकदाच करा ह्या 23 तारखेला, आणि परत यांची किरकिर नको. म्हणजे एकदा रावण त्यांचं ज्यावेळेला सारखं रावणाला मारायचं, एकदा मारला की यांचं सगळं संपतील. आमचे सुनीलबाई यायला, सुनीलबाईंचं स्टेजवर आगमन व्हायलंय, त्यामुळे सुनीलबाईचं आगमन होतं, सगळ्यांचा टाळ्या वाजवायत. कारण शेठचे खास आणि खास ज्यावेळेला आम्ही देखील विरोध करून शेठच्या खास पाठीचे राहिलेले म्हणजे सुनील भैया म्हणजे शेठची साथ. शेठच्यासाठी सुनील भैयांनी कुणाची जटमूक केली नाही, ते म्हणजे सुनील भैया. आणि आज ते सांगायचं आहे, ना जात पे ना बात पे, ना जात पे ना बात पे, ये बहुजन समाज का कारवा चला है गोपीचंद पडळकर के बात पे. त्यामुळं गोपीचंद पडळकर साहेबांना आपण भरघोस मतं निवडून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्व ध्यानात ठेवा, गोपीचंद पडळकर साहेबांचं चिन्ह 1 नंबरला आहे, म्हणजे आपण 1 नंबरला निवडूनच येणार आहे. आणि कमळ चिन्ह आहे, नाही तर फक्त सगळेजण तो गोपीचंद पडळकर कुठं आहे असं बघत बसण्यापेक्षा कमळ चिन्ह महत्त्वाचं आहे. कमळ चिन्हाच्या चिन्हासमोरील बटन दाबून गोपीचंद पडळकरांना बहुमत मतानं निवडून द्यायचं आहे. आणि कमीत कमी आता विरोधक सांगतात की आम्ही आता आज आले ते 1000 मतांतर 500 मतांतर लीड नेईल. शेठ आज अण्णाभिषेक सगळ्यात महत्त्वाचं लीड जाईल मला वाटते विठ्ठलनगरला. सगळ्यात जत शहरात जास्त लीड झालं होते, कारण अप्पा पवार आहेत, परशुराम मोरे आहेत, विकास बनपटे आहेत, दुसरे पात्रोट आहेत, राम पवार आहेत. त्याच्या नंबरचं खालोखाल लीड जाईल वाटते मला अण्णाभिषेकच्या वार्डात. कारण ह्या जेवढे लीड देतील इथं जरा शेठ लईच कामं झाले. 2 वार्डाला मी वाईदच टाकले, कायम अप्पा पवार होते, कारण हळूहळू आम्ही अप्पा पवारांनी चंद्राला बघितले आणि अण्णाच्या वार्डात तर निधी दिला आम्ही. कारण आम्हाला वर्ण आदेश असायचा आमदारांचा की अण्णाच्या वार्डात निधी देऊ नका. त्यामुळे ह्या 2 वार्डाकर प्राधान्य लक्ष द्या. शेठ सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही परवा बी तुम्हाला तुम्ही फाईलवर तुमच्यावर दिलं, विट्याच्या अधिकाऱ्यांकडे आहे, आपण म्हाडाचे 2500 घरं दिलेत, 2300 घरांचं 70% काम झालेलं आणि म्हाडाचा प्रकल्पाचा जागा बी आलेली. त्यामुळे त्याच्यावरती आपणच पाठपुरावा करावा. आणि शेठ सगळ्यात महत्त्वाचं गायरान जागा आहे, त्याच्यावर आपण सांगावं ती लोकांच्या नावावरचं. कारण जतमध्ये अण्णाभिषेकचं तर सगळी समाज आता कसा आहे, गरीब समाज आहे, त्यांची जागा आहे, इंदिरानगरला जागा आहे, विठ्ठलनगरला जागा आहे, आमच्या इथं रोहिदास नगरमध्ये जागा आहे. ती जागासाठी आपणच बोलावं, कारण आपल्या शब्दाला जी वेटेज आहे ती आमच्या शब्दाला नाही. आपण करतो म्हणलं की ती करताय, पुढचं कोणी आहे त्याचं भेट नाही. त्यामुळे येत्या काळात आता लई टाईम घेत बसत नाही, अजून 5 वाजूवर टायमिंग आहे, तर शेठ न बोलायला लई वेळ द्यायचा. आणि कोणतर बोलतात त्या सुनील भैया शेठची खास आल्यामुळे सुनील भैयाला बोलायला देणं गरजेचं आहे. कारण सुनील भैयाला नाही दिलं की शेठ नाराज होतात, कारण सुनील भैया लय महत्त्वाचा आहे. त्यामुळं येत्या काळात आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच नाव विसरलं, कसं विसरलं ह्याचं कारण सांगतो. ते जवळचं असल्यामुळे त्याचं आपण मी त्याचं नाव घेतलं नाही, तेव्हा माझ्या तुमच्या सगळ्यापेक्षा जवळचा संतोष पात्रोट म्हणून सतीश पात्रोट, ही तुमची नाहीत, ही माझी भाव आहेत, त्यामुळे त्याचं नाव विसरलं होतं. त्यामुळे माझ्या भावांचं नाव आता घेतो, तुम्ही सांगताय आपा, खरं ती माझी भाव आहे, तुमची नाही ती. त्यामुळे परसू आपा संतोष पात्रोट आणि सतीश पात्रोट ते आपले आहेत, त्यामुळे लई विचार करू नका, ती खरं तुमच्या संगत राहतात, भाऊ माझा खरं राहते तुमच्या संगत, अशी कंडिशन तिथे बी. त्यामुळे येत्या काळात कमळ ह्या चिन्ह समोरील बटनावर दाबून आपण बहुमत मताने तर माता भगिना विनंती हात जोडून शेठ बी आपल्याला विनंती करतील. आता शेठचा मित्र म्हणून समजा, परंतु आपण शेठना कमीत कमी जत शहरातून कमीत कमी 5,000 लीड द्यायचं, कमीत कमी. माझं तर मत आहे शेठला प्रत्येक वार्डातून 72 ते 73% मतदान शेठला जेवढं होते त्यापेक्षा व्हायला काय अडचण नाही. त्यामुळं येत्या काळात शेठ मी आमदारी 100% आहे, खरं वार्ड नंबर 1 आणि 10 वर जास्त लक्ष ठेवा. आणि लिंगायत स्मशानभूमीचं काम शेठ लय महत्त्वाचं आहे. बाकीचं आम्ही बघतो, तुम्ही फक्त जैन पाटलांकडे बघा, उरलेले जगतासाहेब असू दे, जमदाडे असू दे, यांचा आम्ही कार्यक्रम करतो जिथं सगळे मिळून. त्यामुळे इथं थांबतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार, धन्यवाद. यानंतर सन्माननीय सुनील भैया पवार. आज प्रचार सभेच्या सांगतेच्या निमित्तानं
इथं उपस्थित असलेले आमचे बंधू विधान परिषदेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब, आमचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे साहेब आणि जत परिसरातून सर्व आलेले नगरसेवक, माजी नगरसेवक, नेते आणि समोर जमलेल्या महिला आणि भगिनी, बंधू भगिनींनो, आज आपली जी निवडणूक आहे, जी आज होणारी ही 2024ची विधानसभेची निवडणूक आहे, ही निवडणूक ही आपल्या तालुक्याची भवितव्य ठरणारी निवडणूक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाचं भवितव्य ठरवत असतो, त्याप्रमाणे आपल्या जत तालुक्याच्या भवितव्य ठरणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता 3 उमेदवार आहेत. विक्रमदादा सावंत आहेत, आपले पडळकर साहेब आहेत आणि तम्मनगौडा साहेब आहेत. आपण सर्वसामान्य जनतेने फक्त एकच विचार करायचा आहे की या तालुक्याचा विकास कोण करू शकतोय. जसं आपण कुटुंबाचा विचार करतो, कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करतो, त्याचप्रमाणे या तालुक्याचा विकासाचा भवितव्याचा विचार करणारा माणूस म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता फक्त विधान परिषद होती, या विधान परिषदेच्या माध्यमातून लक्षावधी कोट्यावधी रुपयाचा निधी पडळकर साहेबांनी आपल्यासाठी, आपल्या जत शहरासाठी सुद्धा आणलेला, तालुक्यासाठी तर बराच आणलेला आहे, पण जत शहरासाठी सुद्धा किमान 100 कोटी रुपयाचा निधी इथं पडळकर साहेबांनी आणलेला आहे. तालुक्यासाठी जवळजवळ 150-200 कोटीचा निधी आणला आहे. तसं वास्तविक पाहता जतशी त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे जतचे जे काही विधान परिषदेचे आमदार होते, जतचे आमदार नव्हते, तरीही त्यांनी जवळजवळ 100-200 कोटीचा निधी आणला. या सर्व निधीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा त्यांचं नाव पुकारा सांगा, त्यांचं नाव पुकारा सांगा म्हणजे. आजच्या या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री बसवनगौडा यत्नाळ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यत्नाळ पाटलांचं स्वागत करूया. माजी केंद्रीय मंत्री तथा विजापूरचे विद्यमान आमदार, हिंदू डॉन म्हणून ज्यांची ओळख असते, तेच सन्माननीय बसवनगौडा पाटील यत्नाळ. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. सुनील भैया 1-2 मिनिट संपतो. तर आता ज्यांचे हिंदू डॉन म्हणून उल्लेख केला कांबळे साहेबांनी, ते आलेले आपले पाटील साहेब, आमचे तालुक्याचे प्रभारी, बेळगावचे आमदार, यांचं देखील इथं आपण स्वागत करूया. तर आपल्या जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आपल्याला उद्या येणारी जी 20 तारीख आहे, त्यासाठी आपण विचार करून सर्वांनी मतदान केलं पाहिजे. कुठेतरी आपण पैशासाठी, कुठेतरी जातीपातीच्या राजकारणाला भुलून जर चुकीच्या दिशेने आपण गेलो तर 100% आपलं भवितव्य आपण स्वतः बिघडवून घेणार आहोत. याची सर्व मतदारांनी काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्याच्या 20 तारखेच्या दिवशी आपण सर्वांनी कमळाच्या बटनासमोर बटन दाबून माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून देऊया आणि आपल्या तालुक्याचा विकास आपण घडूया, अशी विनंती मी या निमित्तानं करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर डॉक्टर रवींद्र आरळे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आपले अधिकृत उमेदवार माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कर्नाटकचे, कन्नडमध्ये म्हणतात कर्नाटकद हुली, ते विजापूरचे 4 वेळा आमदार झालेले, 2 वेळा MP असलेले आणि राज्यमंत्री, रेल्वे राज्यमंत्री असलेले, वक्तृत्वानं सगळं कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र इथं प्रसिद्ध असलेले आपले सर्वांचे लाडके नेतृत्व माननीय आमदार बसवनगौडा पाटील साहेब यत्नाळकर यांच्या ह्या उपस्थित आहेत, याच्याबद्दल मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे बेळगावचे 4 वेळा आमदार राहिलेले आमच्या सांगली जिल्ह्याचे प्रभारी विजय पाटील साहेब आणि व्यासपीठावरील सर्वांची नावं घेत नाही, सर्व मान्यवर, राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांचे प्रमुख, सर्व कार्यकर्ते, जतमधील सर्व नगरसेवक, मोठ्या संख्येनं आलेल्या माता भगिनी
आणि आपले सर्व जतमधील सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनींनो, विशेषतः फडणवीस साहेबांनी काय काम केलं हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती झालेलं आहे. मोदी साहेबांनी काय काम केलेलं आहे ते आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती झालेलं आहे. आता फक्त विषय काय आहे, आपल्या जतमध्ये इतक्या प्रचंड ताकदीनं तालुक्यामध्ये पैसे आणून जत शहरामध्ये 78 कोटीच्या पाण्यासाठी जी योजना आहे त्यासाठी पैसे आधी आणले. गुड्डापूरला 5 कोटीचा निधी दिला, बिळूरला 3 कोटीचा निधी दिला आणि उमदी येथे MIDC 2000 एकरमध्ये MIDCचं मंजुरी आणली. असं प्रचंड काम करून मग तिकीट मागणारा एकमेव उमेदवार आपल्या पुढं आमदार म्हणून उपस्थित आहे. एवढं काम केल्यानंतर खरं म्हणजे महाराष्ट्राचे हे नेतृत्व जत तालुक्यातून उभं राहते हे आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे. आपला जत हा काना नाही मात्रा नाही असं गाव, इथं भूकंप पण नाही, पूर पण येत नाही, परंतु या विकास पुत्राच्या नावानं प्रचंड विकास आपल्याला इथून पुढे बघायला मिळेल याबद्दल कोणतीही शंका बाळगायचं कारण नाही. सगळ्या माता भगिनींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झालेले आहेत लाडक्या बहीण योजनेतून. लाडक्या बहिणीमुळं प्रत्येक बहीण आता म्हणते कुणाचंच मी ऐकायचा विषयच नाही. आता 20 तारखेला सकाळी लवकर उठून कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबायचं प्रत्येक बहिणीनं मनामध्ये ठरवलेलं आहे. कारण पेशंट म्हणून बघताना माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक भगिनीला मी विचारलं तर भगिनी म्हणते हे पैसे घातलेले आहेत, हे पैसे युती शासनाचे आहेत, हे पैसे कमळाचे आहेत, आम्ही कमळ सोडून दुसऱ्याकडे बघणार सुद्धा नाही. म्हणून विक्रमी मतानं महिला आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या महिलांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हे 1500 रुपये नंतर 2100 रुपये होणार आहेत आणि नंतर ते किती होणार आहेत हे तुम्हाला कळणार पण नाही. इतक्या पद्धतीचं नियोजन करणार हे युती शासन निश्चित लोकांसाठी प्रचंड चांगलं काम करते. त्यामुळं आता बरेच आता वक्ते आपल्या भाषणात बोलतील, फार मी काय वेळ घेणार नाही. लक्ष्मीचा विकास झाला, लक्ष्मीच्या रूपानं तुमच्याकडं धन आलं, ही लक्ष्मी कमळावरच उभी असती. म्हणून कमळ तयार ठेवा, लक्ष्मी आपोआप घरी येईल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. आजच्या सभेसाठी उपस्थित मान्यवरांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी होते. सन्मान्य बसवनगौडा पाटील यत्नाळ यांचा सत्कार या ठिकाणी होते. सर्व मंचकावरील मान्यवरांना विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा विजापूरचे विद्यमान आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळकर यांचा सन्मान होतोय. सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं हा सत्कार संपन्न होत आहे. आपण टाळ्या वाजवून या सत्काराला दाद द्यायची आहे. सन्मान्य बसवनगौडा पाटील, धन्यवाद. यानंतर सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे साहेब. मंचावरती उपस्थित आदरणीय पाटील साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, आज प्रचाराचा सांगता समारोह आहे. गेल्या 7-8 दिवसात जास्तीत जास्त वेळा देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्याचा आलेख जर काय असेल, सामान्य माणसाच्या डोळ्यात मी पाहतो आहे, सामान्य माणसाचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगतो आहे की 23 तारखेचा गुलाल भारतीय जनता पार्टी महायुतीचा आहे, गोपीचंद पडळकर साहेबाचा, आपल्या सगळ्यांचा आहे. आपण विजयाच्या अंतिम टप्प्यात आहोत. याचं कारण आहे सामान्य माणसाला विकास हवा आहे. ही निवडणूक जाती जातींची लढाई नाही,
विचारांची लढाई आहे. दुष्काळाच्या विरोधात विकासाचं धोरण राबवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराची ही लढाई आहे. आणि आपण सगळेजण पूर्ण ताकदीनं पडळकर साहेबांच्या मागे थांबणारा त्याचं कारण आहे, आमचा नेता एका जातीचा नेता नाही, या मातीचा नेता आहे. इथल्या वंचित शोषित पीडित बहुजन समाजाचा नेता आहे, ज्याने वेगवेगळ्या घटकांचा आवाज विधिमंडळात मांडलेला आहे. प्रश्नांची जाण आहे, भान आहे. महाराष्ट्राचं लक्ष जतकडं आहे आणि फडणवीस साहेबांच्या अजेंड्यावर जतचा विकास क्रमांक 1 वरती आहे, उमेदवार 1 वरती आहे, चिन्ह 1 वरती आहे. आपण सगळेजण कमळ या चित्रा पुढलं बटन दाबायचं आहे आणि पडळकर साहेबांना निवडून द्यायचं एवढं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण सर्वांना आवाहन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आपणा सर्वांचे लाडके नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे. आमदार गोपीचंद पडळकर. आज जत विधानसभा मतदारसंघाची महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा हिंदू हृदय सम्राट माननीय बसनगौडा यत्नाळकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडते. आपण कार्यक्रमाला आल्यापासून महिला जराशा एकदम नर्वस दिसत आहेत. भगिनी माझ्या काय भुका लागलेत का? असा एकदम तुम्हाला धरून आणल्यासारखं तुम्ही बसलाय. हात कुणाकुणाला आहेत हात वर करा. जरा जोरदार टाळ्या वाजवून यत्नाळकर पाटील साहेबांचं स्वागत करा. जोरदार वाजवा टाळ्या. ह्या टाळ्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत गेला पाहिजे. मला वाटलं तुम्ही नर्वस आहे म्हणून मी पण नर्वस बसलो होतो. बघितला ना तुम्ही माझा चेहरा? मी म्हटलं माझ्या भगिनी हसनात, बोलनात, दुलनात, चालनात काय झालंय नेमकं बघावं. व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर रवींद्र अरळी साहेब, माननीय जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे साहेब, माननीय सुनील भैया पवार, माननीय अप्पासाहेब नामत साहेब, माननीय सरदार पाटील, माननीय अप्पासाहेब पवार, माझे मोठे बंधू आणि माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय प्रभाकर जाधव साहेब, माननीय चंद्रशेखर गोबी साहेब, माननीय टीमू येडके, माननीय राजू यादव, माननीय परसू मोरे, माननीय इथून भिसे, माननीय चुकून नाव राहिलं आपले प्रभारी अभय पाटील साहेब जे आमदार आहेत, माननीय रमेश देशपांडे, माननीय गौतम आयवळे, जयश्री शिंदे, जयश्रीताई मोरे, पापा कुंभार, बाळाबाई मळगे, माया साळे, प्रमोद हिरवे, अतुल मोरे, नंदाताई कांबळे, हेमलता चव्हाण, सुभाष कांबळे, रवींद्र मानवर, सलीम भैया गवंडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माननीय संजय कांबळे साहेब, माननीय राघवेंद्र मानवर, रवींद्र मानवर, माननीय प्रकाश मोटे, सद्दाम मातार, माननीय डॉक्टर प्रवीण वाघमोडे, रमजान उर्फ बंटी नदाब, विक्रमभाई ताड, बसवराज चव्हाण, किरण मामा शिंदे, रावसाहेब यादव, अप्पासाहेब पवार, संतोष मोटे, मेहबूब जातकर, ममता तेली मॅडम, माननीय कलप्पा पाचंगे, माननीय जिजाबाई संकबाळ, बाळा कोळेकर, ज्योतिताई गाडगे, प्रिया मोरे, विकास बनपट्टे, ॲडव्होकेट मोरे मॅडम, ॲडव्होकेट पाटील मॅडम, माननीय भीमराव देवकर. आता बरीच मंडळी आहेत. जर कुणाचं नाव चुकून राहिलं तर माफी मागतो, नाहीतर म्हणणार तुला धावतो संध्याकाळी 100 मतं वजा करतो. माननीय माझे सहकारी मित्र शिवानंद हैबतपुरे साहेब आहेत, सुरेश शिंदे सरकारांचे सगळे सहकारी इथं उपस्थित आहेत, पत्रकार मित्र आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या भगिनी इथं उपस्थित आहेत आणि माझे भाऊ पण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आणि खरं तर जत शहरातले सगळे व्यापारी बांधव या सगळ्या आमच्या सांगता सभेला उपस्थित आहेत. खरं तर प्रचाराची रणधुमाळी अजून 1.5 तासानं महाराष्ट्रातली संपते. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुरळा उडलाय. कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय, सारखं टी व्हीवरती तुम्ही बघताय, सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती तुमच्या येतंय. फेसबुक कुणाकुणाचं आहे माझ्या लाडक्या बहिणीचं अकाउंट फेसबुकला? अरे वा, कुणाकुणाचे आहेत? हात वर करा, लाजू नका. बघा जमाना किती बदलला आहे.
पहिलं पत्र यायचं आपण लहान असताना पत्रास, कारण की आईला नमस्कार, बाबांना नमस्कार, विनंती विशेष, मी खुशाल आहे, तुमची खुशाली कळवा, गायला खोंड झाला का, म्हशीला रेडा झाला का, गाय दूध देते का, आपण पत्रात लिहायचो, बरोबर का नाही. आता जग इतक्या जवळ आलं की मी इथं बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की मी इथं काय बोलतोय. इतक्या जवळ आपण आलोय. जितके फायदे सोशल मीडियाचे आहेत तितके तोटे पण आहेत. परवा मी उमदीत बोलत असताना एक कमेंट टाकली. कमेंट काय टाकली तुम्हाला माहित आहे, अख्ख्या तालुक्यामध्ये गोंधळ उडाला. मी लगेच पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार दिली आणि त्या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करण्यास सांगितलं. म्हणजे जेवढे फायदे आहेत तेवढे काही किरकोळ तोटे पण आहेत. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जत विधानसभा मतदारसंघ हा क्रमांकानं 288 आहे. आपल्या राज्यामध्ये आमदार किती आहेत? 288. आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक किती आहे? 288. म्हणजे राजकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आपला नंबर हा शेवटचा आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीपासून या जत मतदारसंघाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे की नाही सुरू आहे का? सुरू टीव्ही वरती सारखं जतचं येतंय का? पेपरमध्ये येते का? तुम्ही नुसत्या मालिकाच बघताय? बातम्या पण बघत जावा. जतचं सगळं चॅनलवरती सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ हा आपल्या जत विधानसभा मतदारसंघातून झाला. याचा अभिमान तुम्हाला आहे की नाही? देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रचाराचा शुभारंभ जत मधून केला आणि त्यांनी बोलताना सांगितलं की इतर राजकीय पक्षांना जत विधानसभा मतदारसंघ शेवटचा असेल, पण माझ्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी हा नंबर 1चा मतदारसंघ आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. मग जर महाराष्ट्रामध्ये जत विधानसभा चर्चेत नंबर 1ला असेल, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ जत मधून होत असेल नंबर 1ला, तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो जत विधानसभा मतदारसंघ विकासामध्ये सुद्धा नंबर 1ला आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग जत विधानसभा नंबर 1ला आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 20 तारखेला नंबर 1ला जे कमळ चिन्ह आहे त्यावरती तुम्हाला बटन दाबावं लागेल. दाबणार की नाही? हात वर करून सांगा, दाबणार की नाही? बघा कॅमेऱ्यात आम्ही सगळं शूट करून घेतोय. पूर्वी लढाई राजा राजवाड्यांच्या काळामध्ये युद्ध व्हायची. पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा. राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राजगादीवरती बसायचा, बरोबर ना? मग तो नकटा असू दे, काळा असू दे, येडा असू दे, गबाळ असू दे, तो राणीच्या पोटातनं जन्माला आलाय म्हणल्यावर तो राजा होणार, त्याचा राज्याभिषेक होणार, तो गादीवरती बसणार. पण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि संविधान आलं, आताचा राजा राणीच्या पोटातनं जन्माला येत नाही, तो ईव्हीएम मशीन मधून जन्माला येतो आणि जन्माला घालणारे सगळेजण तुम्ही माझ्या समोर बसलाय. मग तुम्ही 20 तारखेला आपला लोकशाही मधून जत विधानसभा मतदारसंघाचा राजा जन्माला घालणार आहात, तो तुम्ही विचारपूर्वक जन्माला घाला. नाहीतर नुसतं मुर्मीकरण, नुसता भ्रष्टाचार, मार्केट कमिटीतला भ्रष्टाचार, जागा शेतकऱ्याची घ्यायची पुढे करोडो रुपयांमध्ये विकायची, असला राजा तुम्ही 5 वर्ष बघितला. तसा राजा तुम्हाला पाहिजे का? पाहिजे? जरा मोठ्यानं बोला. अरे कसं फ्रेश असलं पाहिजे आपण. काय तुमच्यावर लोड आहे का? काय टेन्शन आहे का? अरे टेन्शन मुक्त करण्यासाठीच भाजपा मैदानामध्ये आहे. तुमचं शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल माफ केलं. हे टेन्शन किती मिटवलं सांगा? कोण कोण शेतकरी आहे तिथं की ज्यांच्या नावावरती वीज कनेक्शन होतं? 5-5 लाख रुपये माफ केले. किती? 5 लाख, 3 लाख, 2 लाख सगळं माफ करून टाकलं. तुम्हाला वाटलं नुसत्या लाडक्या बहिणीला दिले का? अरे तुम्हाला 5 लाख दिलं, आता 1,500 किती महिन्याचं तुमचं माफ करून टाकलं, हिशोब करा ना. लाडक्या बहिणींपेक्षा कितीतरी पट मदत सरकारनं आपल्याला केलेली आहे. जत शहरातल्या सगळ्या लोकांना मला एक आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे. माझ्याविषयी जरा वेगवेगळ्या बातम्या इथं पसरवल्या जात आहेत की गोपीचंद गुंड आहे. ऐकलं का नाही? तुमच्या कानावर आलं का नाही? गोपीचंद गुंडागिरी करतोय. मला बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का माझ्या बहिणीनं मी गुंड आहे? वाटतंय का? माझ्या दिसण्यावर तसं वाटतंय का? आता मला चंद्रशेखर गोबी साहेबांनी पाठवलं
की तुमच्या हातामध्ये बेड्या असणारा एक फोटो सोशल मीडियामध्ये फिरतोय. होय, हे खरं आहे. माझ्या हातामध्ये बेड्या असणारा फोटो सोशल मीडियामध्ये फिरतोय आणि त्याचा मला अभिमान आहे. कारण मी टेंबू योजनेचं ऑफिस फोडलं होतं शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी आणि त्याच्या बेड्या माझ्या हातामध्ये आहेत. त्याच्या बेड्या माझ्या हातामध्ये आहेत. पण हे म्हणतात बघा बेड्या. हो, मला अभिमान आहे. अरे, क्रांतिकारक आहेत जे आपले देश स्वतंत्र करणारे, त्यांच्या हातामध्ये बेड्या असतात. आम्ही काय कुठं चोऱ्या करून जेलमध्ये गेलो नाही. या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना हा गोपीचंद पडळकर अनेक वेळा जेलमध्ये गेला. सांगलीच्या जेलमध्ये 2-2 महिने 3-3 महिने राहिला. अरे, ज्या लग्नामधला प्रमुख पाहुणा, ज्या पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं, त्याच लग्नातल्या लोकांनी माझ्यावरती मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला आणि 2014ला मी 2 महिने सांगलीच्या कारागृहामध्ये होतो. सांगलीच्या कारागृहामध्ये 2 महिने होतो. अशा केसेस माझ्यावरती झाल्या राजकारणामध्ये. अरे, मोर्चा आंदोलन, बैलगाड्याची शर्यत, माझ्यावरती केस. MPSCचं आंदोलन पुण्यामध्ये, माझ्यावरती केस. दुष्काळासाठी आंदोलन, आमच्यावरती केस. अरे, याचा मला अभिमान आहे. काल त्या आमदारांनी त्यांच्या ट्विटरमधून ट्विट केलं की तुम्हाला गुंड पाहिजे का? अरे, लोकांसाठी लढणारा जर गुंड असेल तर लोकांना का नको आहे? माझ्यावरती जेवढ्या केसेस आहेत त्या सगळ्या लोकांच्यासाठी आहेत. माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस नाहीत. माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस नाहीत. शेवटची केस माझ्यावरती आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या स्मारकाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होऊ नये म्हणून पहाटे 5 वाजता जेजुरीच्या गडावरती जाऊन मी मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन केला. मेंढपाळांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि माझ्यावरती 353 दाखल केली. मी पोलिसांना विचारलं 353 का केली? नाही म्हणले तुम्ही पोलिसाला नारळ मारला. मी म्हणलं कुठे? मी त्यांच्या पोलीस स्टेशनला गेलो. कुठे पोलीस? मला दाखवा. म्हणला तो कोरोनात पोलीस मेला. ते वाईट झालं. अरे, पण तुम्ही आमच्यावरती असा अन्याय करता आणि म्हणून इथं पसरवलं जातंय गोपीचंद आमदार झाला तर गुंडगिरी होईल, गोपीचंद आमदार झाला तर व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय होईल. अरे, या माझ्या व्यापारी भावानी मागच्या 4 महिन्यापूर्वी मला बोलावून सांगितलं जत शहरामध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टी प्रचंड वाढली आहे. ज्यांना 20,000 येत होती त्यांना 2 लाख येते. ज्यांना 2,000 रुपये येत होते त्यांना 25,000ची आलेत. तुम्हाला आलती का नाही नोटीस? सांगा तुमच्या घरी. 10 पट वाढलेले, 20 पट वाढलेले. मला इथले सगळे व्यापारी मित्र भेटले. मी त्यांना शब्द दिला मला 4 दिवसाचा वेळ द्या. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटतो आणि त्यांना विनंती करतो की जत तालुक्यामध्ये, जत शहरामध्ये माझी गरीब लोक राहत आहेत, त्यांना ही घरपट्टी आणि पाणीपट्टी परवडणारा विषय नाही. मी चौथ्या दिवशी त्या निर्णयाला स्थगिती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणली आणि तुमच्याकडे घरपट्टी वसूल करायला कोणीही आला नाही कर्मचारी. हे व्यापाऱ्यांनी मला सांगितलं होतं. अरे, तुम्ही सांगाल ते मी ऐकतोय आणि व्यापाऱ्यांना मी आश्वस्त करतो अन्याय करणं आमचा स्वभाव नाही. अन्याय करणं आमचा स्वभाव नाही. अन्याय करणं आमच्या रक्तामध्ये नाही. बघा, बोरगावच्या एका मातंग समाजाच्या मुलीवरती तिथल्या गावातल्या रंगा शिंदे नावाच्या गुंडानं अन्याय अत्याचार केला. अन्याय अत्याचार केल्यानंतर एक मेंढ्या राखणारा, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, ज्याचा सरपंच पदाशी काही संबंध नाही, मेंढ्या राखणारा, शाळा न शिकलेल्या बापू बिरू वाटेगावकरनं कुऱ्हाड हातामध्ये घेतली, बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या रंगा शिंदेला यमशदनी पाठवला. त्या बापू बिरू वाटेगावकरच्या विचाराचा गोपीचंद पडळकर आहे. अन्याय आम्ही करणार नाही, पण जर कुणी अन्याय केला तर त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जगामध्ये नाव आहे, एक आदर्श महिला राजकर्त्या म्हणून. आणि त्यांच्या राज्यामध्ये जे व्यापारी या राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यापार करतात आणि एक मध्ये जंगल होतं जायला, त्या जंगलातून जाताना तिथले गुंड लोक त्या व्यापाऱ्यांना लुटायचे, त्या व्यापाऱ्यांच्या वरती अन्याय करायचे. व्यापाऱ्यांचं जगणं मुश्किल झालं होतं, व्यापार करणं मुश्किल झालं होतं. ते सगळे गेले आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींच्याकडे तक्रार केली की आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही, आमच्यावरती हे गुंड लोक अन्याय करतायत, चुकीच्या पद्धतीने वागतायत. अहिल्या देवींनी त्यांना सांगितलं, पुण्यश्लोक अहिल्या देवीनं, की तुम्ही काळजी करू नका, मी त्या गुंडांचा बंदोबस्त करते. आणि त्या सगळ्या गुंडांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुमच्यावरती मी जबाबदारी देते की या व्यापाऱ्यांना
या जंगलातून पलीकडे सुखरूपपणे न्यायचं आणि त्यांना पगार चालू केला. तिथं चोरी थांबली, तिथं गुंडगिरी थांबली. त्या लोकांनाच त्या व्यापाऱ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. मित्रांनो, इथल्या व्यापाऱ्यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला कुणी त्रास देणार नाही, तुम्ही चिंता करू नका. आमचे सगळे सहकारी मी व्यासपीठावरनं तुम्हाला शब्द देतोय, एकाही व्यापाऱ्याच्या केसाला कुणी धक्का लावणार नाही, तुम्हाला कुणी ब्लॅकमेल करणार नाही, तुम्हाला कुणी खंडणी मागणार नाही, इथल्या डॉक्टरांना कुणी त्रास देणार नाही. जे कुणी त्रास देत असतील त्यांचा आम्ही बंदोबस्त करू, तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. पण असल्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कुणीतरी येतंय काहीतरी सांगतंय, कुणीतरी येतंय काहीतरी बोलतंय आणि वातावरण खराब करतंय. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करू. जत बाजारपेठेचं आणि जत शहराचं नाव अखंड महाराष्ट्रभरामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल, असं साजेसं काम हा गोपीचंद पडळकर जत शहरासाठी आणि तालुक्यासाठी करेल. काय परिस्थिती आहे या पेठेतील? रस्ते नाहीत, गटारी नाहीत, गटारी स्वच्छ करायला नगर परिषदेचा कर्मचारी येत नाहीत, महिलांच्यासाठी शौचालय नाही. अरे बाजारात आम्ही तासभर आलो, 1.5 तास आलो, जायचं कुठं? शौचालय नाही, भाजी मंडईसाठी जागा नाही, मच्छी मार्केट नाही, मटनचं मार्केट नाही, कितीतरी विषय आहेत. स्वतंत्र वाहनतळ नाही, सगळं पार्किंग जाम. आता 2 गाड्या आल्या का पेट जाम. का नियोजन केलं नाही? का इथल्या पुढाऱ्यांनी या व्यवस्थेकडे बघितलं नाही? मी परवा इंदिरानगर मध्ये गेलो, आम्ही 40 वर्ष आम्ही इथं राहतोय, आमचं घर नावावरती नाही. मी परवा एकता नगर मध्ये गेलो, हे जमीन सरकारच्या नावावरती आहे, आम्हाला इथं घरावरती कर्ज मिळत नाही, शौचालयाची व्यवस्था नाही. दत्त कॉलनीच्या समोर जी झोपडपट्टी आहे, मदारी समाजाची लोक राहतात, 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात, तिथं कुठली व्यवस्था नाही. माझ्या माय माऊलींच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नाही. इकडे उमराणी रोडला तीच परिस्थिती आहे. काय विठ्ठलनगर मधल्या अनेक भागामध्ये ती परिस्थिती आहे. घिसाडी समाजाची 25 घरं रस्त्यावरती आहेत, कुणी त्याच्याकडे बघितलं नाही. मला आमदार म्हणून निवडून द्या, या सगळ्या लोकांची व्यवस्था करून मी देतो. हा शब्द आहे माझा तुम्हाला. सगळ्या लोकांची घरकुलाची व्यवस्था करून देतो. मी नुसतं बोलतोय, आज इथं रेकॉर्ड होत आहे. मला तुमच्याकडे परत यायचं आहे. त्यामुळं व्हिजन असणारं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे. आम्ही काम करणारी लोक आहोत, आम्ही नुसती पळणारी नुसती बोलणारी आम्ही लोक नाही आहे. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे शहरातल्या सगळ्या मंडळींना की आज ही निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेली आहेत. पुढारी माझ्या विरोधात आहेत, पुढारी माझ्यावरती खालच्या लेवलला जाऊन टीका करतायत. आता टिमूभाईने सांगितलं अपक्ष उमेदवारी का केली, कुणी केली आणि कशासाठी केली. अरे शरद पवारांचा फोन, सुप्रिया सुळेंचा फोन, जयंतरावांचा फोन गडी हरबाडून गेले. अरे यांना कुणी इथं वेळ देत नव्हतं. त्या लोकांना जर राज्य लेवलचे नेते फोन करायला लागले आणि त्यांच्या गाडीत जर डिझेल भरायला लागले तर कोणी थांबल का सांगा. माझ्या नेतृत्वाने सांगितलं होतं गोपीचंद पडळकरची राहिलेली आमदारकी आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही उमेदवारी अर्ज भरू नका. आता आमदारकीपेक्षा काय असतं सांगा. अरे मी पण राजकारण केलं 2006 पासून, मला 2020 झाले आमदार व्हायला. 10 वेळा जेलमध्ये गेलो, हजारो मोर्चे काढले, आंदोलन केली, तेव्हा कुठं आमदारकी मिळाली? तरी सुद्धा नाही. आणि मी तुम्हाला शहरातल्या आणि ग्रामीण तालुक्यातल्या लिंगायत समाजाला शब्द देतो, मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जाऊन भेटणार आहे. जर तुम्ही मला आमदार केलं तर माझी राहिलेली उमेदवारी जी आमदारकीची टर्म आहे ती लिंगायत समाजाला द्यावी, अशी मागणी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे करणार आहे. जर असं घडलं तर तुम्ही 1 मत दिलं तर 2 आमदार तुम्हाला मिळू शकतात. 1 मत दिलं तर तुम्हाला 2 आमदार तुम्हाला मिळू शकतात. आणि त्यामुळं तुम्ही सगळे विचारपूर्वक, काळजीपूर्वक तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे. आज लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. सगळ्यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीची मदत तुम्हाला मिळाली का? हात वर करा, मिळाली का? 7,500 रुपये मिळालं. दिवाळी या वर्षीची कशी झाली खरं सांगायचं? कानुलं, कापण्या, लाडू, चकल्या, फटाकड्या, कुणी जोडवी घेतली, कुणी पंजन घेतलं की नाही? सगळे ज्वेलर्स वाले खुश आहेत. सगळ्या लाडक्या बहिणी म्हणले आमच्याकडे आहेत. लाडकी बहीण योजना केल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, महिला नेत्यांनी एक स्टेटमेंट केलं. काय केलं की 1500 रुपये काय होतंय, 1500 रुपये काय होतंय. काँग्रेसचा नेता म्हणला की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करू. सुनील केदार नावाचे मंत्री, नाना पटोलेच्या जवळचा माणूस कोर्टात गेला की ही लाडकी बहीण योजना बंद करा. मग मला टीव्हीचे चॅनेलवाल्यांनी विचारलं
की राष्ट्रवादीच्या महिला नेत्या म्हणतायत की 1500 रुपये काय होतंय. मी त्यांना उत्तर असं दिलं, मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये बसून 1,500 रुपयाची कॉफी पिणाऱ्या, ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून 1,000 रुपयाचा चहा पिणाऱ्या, जिच्या पायामध्ये 20-25 हजाराचा सँडल आहे, जिच्या डोळ्यावरती 1.5-2 लाखाचा गॉगल आहे, जिची पर्स 3-4 लाखाची आहे, तिच्या अंगावरती 5-50 हजाराची साडी आहे, तिच्यासाठी लाडकी बहीण योजना नाही आहे. ही लाडकी बहीण योजना तिच्यासाठी नाही आहे. लाडकी बहीण योजना कुणासाठी आहे की जत शहरामधल्या, इंदिरानगर मधल्या, एकता नगर मधल्या माझ्या बहिणीला थंड वाजून आली, ताप आला, तिला कणकणी आली आणि ती 4 दिवस अंथरुणाला खेळून आहे, कारण तिच्याकडे इंजेक्शन मारायला 50 रुपये नाहीत. त्या लाडक्या बहिणीसाठी ही माझी योजना आहे. त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे. शाळेतनं पोरग आलं 6 वर्षाचं 7 वर्षाचं, पहिलीतलं दुसरीतलं पळत 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 आलं, मम्मी मम्मी मला चॉकलेट घ्यायचं आहे, मला कॅडबरीसाठी 10 रुपये दे असं म्हणतंय, आणि मम्मीच्या पर्समध्ये 1 रुपया पण नाही, तिच्या डोळ्यातनं पाणी येतंय. ती त्या पोराला 10 रुपये त्याच्या हातामध्ये देऊ शकत नाही. तिच्या काळजाचा थरकाप उठतोय, पप्पाची वाट बघते, पप्पा आल्यानंतर म्हणते 10 रुपये द्या, ते पण म्हणते पगार झाला नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे की आता शाळेतनं पोरग पळत आलं आणि ती 10 रुपये द्या म्हटलं का 20 रुपये माझी बहीण त्याच्या हातामध्ये देईल आणि तिला सन्मान मिळेल, तिला त्याचा आनंद मिळेल. मिळेल की नाही? खरं आहे का खोटं आहे सांगा? खरं आहे की नाही? मी युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्यामधली एक बोलकी प्रतिक्रिया अशी होती, ती बहीण काय म्हटली माहिती आहे का? ती म्हणते मी रक्षाबंधनला, मी भाऊबीजेला माझ्या भावाकडे जाते, रक्षाबंधनला राखी बांधते, भाऊबीजेला ओवाळते, आणि मग माझ्या भावाची इच्छा असताना सुद्धा मी ओवाळताना माझ्या ताटामध्ये तो 500 रुपये टाकू शकत नाही. त्याची मस्त इच्छा आहे पण त्याच्या खिशात 500 रुपये नाहीत. रक्षाबंधनला गेल्यानंतर त्याला वाटतंय माझ्यासाठी चांगली साडी घ्यावी, पण त्याच्याकडे साडी घेण्यासाठी पैसे नाहीत. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजना आणली. मीच भावाला ड्रेस घेऊन गेले, आईला एक साडी घेऊन गेली, लेकीला पण साडी घेऊन गेली. ही बोलकी प्रतिक्रिया माझ्या लाडक्या बहिणीची आहे. यासाठी ही योजना आणली, यासाठी ही योजना आणली आहे. अरे आपलं सरकार महिलांच्यासाठी खूप करतंय आणि मी पण करणार आहे, मी पण करणार आहे. मी काय करणार आहे? माझ्या जत शहरातल्या माझ्या बहिणीला तिच्या हाताला काम मिळालं पाहिजे. खुर्चीवरती बसून पुढे टेबल ठेवून तिला 500-1000 रुपये घरी मिळालं पाहिजेत, असा प्रोजेक्ट मला जत मध्ये आणायचा आहे. रेडीमेड टेक्सटाईल सारखा, महिला सुतगिरणी सारखा आपण आणू शकतो की नाही आणू शकत? तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे का? मी उमदीला 2000 एकरामध्ये राज्य सरकारकडून MIDC आणले. तुम्हाला कळलंय का? उमदीच्या माळावरती 2000 एकरात MIDC, सांगलीची MIDC 166 हेक्टर मध्ये आहे, म्हणजे 400 एकरात आहे. तिथं 15,000 लोक काम करतायत. जर सांगलीच्या MIDC मध्ये 400 एकरात 15,000 लोक काम करत असतील तर उमदीच्या माळावरती 2000 एकरात किती लोक काम करतील? कुणाकुणाला गुणाकार चांगला येतोय? किती? 70 ते 75 हजार. अरे आपल्या जत तालुक्यामध्ये 10,000 पोरं बेरोजगार असतील आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून शब्द घेतलाय की त्यांनी उमदीच्या MIDC मध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प दिला पाहिजे आणि तो त्यांनी मान्य केलाय. तुम्ही मला आमदार करा, मी तिथं प्रकल्प आणतो. अरे मी म्हणतोय MIDC आणतो, ते म्हणताय तू जातीवादी आहे. मी म्हणतोय जतच्या शहरामध्ये 8-8 दिवस पाणी येत नाही, मी यांना 78 कोटीची योजना मंजूर करून दिले, ते म्हणताय तू बाहेरचा आहे. अरे मी म्हणतोय जत तालुक्यामध्ये रस्ते नाहीत, ते रस्ते करायचे आहेत, ते म्हणतोय तुम्ही इकडे यायचंच नाही, तू बाहेरच्या गावचा आहे, तुला हाकलून द्यायचंय, तुझं पार्सल आटपाडीला पाठवायचं आहे. मी बोलतोय अजेंड्यावरती आणि ते बोलतायत माझ्यावरती. मग तुम्हाला काय मान्य आहे? जत तालुक्याच्या विकासाचा अजेंडा मान्य आहे का ते विरोधक बोलतायत ते मान्य आहे? तुम्ही मला खरं सांगा. दानम्मा देवीला कोण कोण मानतं? कोण कोण देवीला जातं? हात वर करा. दानम्मा देवी आपलं कुलदैवत आहे, लाखो लोक तिथं येतात. कर्नाटक सरकारने, यत्नाळकर साहेबांच्या तिकडच्या सरकारने 11 कोटी रुपये दिले दानम्मा देवीला आणि आपल्या सरकारनं 1 पण रुपया दिला नव्हता. मला जेव्हा हे विषय डॉक्टर RD साहेबांनी, चंद्रशेखर गोपी साहेबांनी आणि पुजारी लोकांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं तुम्ही प्रस्ताव द्या, 15 दिवसाच्या आतमध्ये मी 5 कोटी रुपये आणून देतो. आणि 15 दिवसात 5 कोटी रुपये आणले. काम पण तिथं सुरू आहे. आता
बिळूरला काळ भैरवाचं मंदिर आहे, झडपी काका आले, लक्ष्मण जगोंड आले, 3 कोटी रुपये पाहिजे दिले. आता यल्लम्मा देवीचे सगळे ट्रस्टी माझ्याकडे आले होते मागच्या महिन्यामध्ये. यल्लम्मा देवी आपली आहे, यल्लम्मा देवीसाठी लाखो लोक येतात आणि त्यांचं म्हणणं होतं की या देवीसाठी काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणलं ही देवी तुमची ट्रस्टची आहे, आपण सरकारशी बोलू आणि काहीतरी चांगला मार्ग काढू, काहीतरी चांगला मार्ग काढू. अरे काम करणारे आम्ही लोक आहोत. शहरामध्ये गार्डन नाही, पाहुणा आले कुठं जायचं? सुनबाईचं घरचे कोण आले कुठं नेऊन फिरवणार तुम्ही? जागा आहे का? नाही जागा. मला आमदार करा, मी गार्डन करून देतो शहरामध्ये. तुम्ही मला आमदार करा. तुम्ही व्यायामाला गेला, व्यायामासाठी कुठं ट्रॅक आहे का? नाही आहे. मला करा आमदार. तुम्ही मला एवढं कसं काय देतोय तू एकटा? ह्याने 25-30 वर्षात दिलं नाही. मी तुम्हाला सांगतोय त्यांनी 30 वर्षात दिलं नाही, ते मी 5 वर्षात देतो. त्यासाठी माझी उमेदवारी आहे, त्यासाठी माझी उमेदवारी आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्व शक्तीनिशी बहिणीने माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा. मी अजिबात टेन्शन घेत नाही, अजिबात काळजी करत नाही. मी नडतो त्या लोकांना, प्रस्थापितांच्या छताडावरती पाय ठेवतो, गरिबांची बाजू ठामपणे घेतो. हा माझा इतिहास आहे, तुम्ही कधी काढून बघा. मी अन्याय करणारा माणूस नाही. जत शहरातल्या लिंगायत समाजाला, बहुजन समाजाला, मग तो मराठा असेल, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, माकडवाला, मर्याचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, हे जे सगळे लोक आहेत, पिंगळा जोशी, कुडमुड्या जोशी, हे हेळवी लोक, या सगळ्या लोकांना, घिसाडी लोकांना मी शब्द देतोय, लोणाऱ्यांना शब्द देतोय. अरे मी तुमचा घरचा आणि हक्काचा माणूस आहे, मी तुमचा घरचा हक्काचा माणूस आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी या सगळ्या लोकांचे विषय लावून धरलेत. या सगळ्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस पाटलांचा पगार 8,500 वाढवलाय, कोतवालांचं मानधन 7,500 वाढवलंय, अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई, ग्रामपंचायतचा रोजगार सेवक, आशा वर्कर, या सगळ्या लोकांचं मानधन वाढवलंय. सगळ्यांनी जर मदत केली तर निश्चितपणे आपण जत शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो. माझे नगरसेवक मित्र सगळे येत आहेत. तुम्हाला मी शब्द देतो, नगर परिषदेची निवडणूक तोंडावरती येते विधानसभा झाल्यानंतर. तुम्ही काळजी करू नका. किमान 100 कोटी रुपयाचा निधी मी उपलब्ध करून देतो या शहरासाठी. हे शहर ड्रोन न शूट करून ठेवा म्हणून मी सांगितलंय. ड्रोन न शूट करून ठेवा. रस्ते नाहीत, गटारी नाहीत. आणि मला 1 वर्षानं जाब विचारा, आमच्या गल्लीत रस्ता झाला नाही, तुला मोठं बोलला होता चौकामध्ये सभेमध्ये, तुम्ही मला जाब विचारा. तुमच्या गल्लीतला रस्ता, तिथलं गटारी, तिथलं गार्डन, मंदिराचे सगळी सभागृह मी तुम्हाला करून देतो. कोण आजारी असेल, हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, ब्रेनचं ऑपरेशन करायचं आहे, किडनी बदलायची आहे, माझ्या ऑफिसला तुम्ही संपर्क करा. मुंबईपर्यंत तुम्हाला नेऊन तुमचा मोफत उपचार आणून करून देतो. रेशन कार्डला 5,000 रुपये मागतोय, मी आल्यानंतर ही दलाली बंद केली आहे. रेशन कार्डला 5,000 रुपये मागतोय, MSCBचं कनेक्शन मिळत नाही, सगळी दलाली चालू आहे पोलीस स्टेशनला, तहसील कार्यालयामध्ये, तिथं पंचायत समितीला. अरे या गोपीचंदला तुम्ही निवडून द्या. मी दर महिन्याला जनता दरबार भरवतो तहसील कार्यालयाच्या समोर. दर महिन्याला एका बाजूला प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, सर्कल साहेब, तलाठी अण्णा साहेब, DYSP, PI साहेब, API साहेब, PSI साहेब, सगळे पंचायत समितीचे अधिकारी, आणि दुसऱ्या बाजूला माझ्या जत तालुक्यातली जनता. तुमचा कुणाचा प्रश्न आहे समोर करा, तुम्हाला समोर उत्तर मिळेल. सकाळी 11 वाजल्यापासून शेवट संध्याकाळ होईपर्यंत मी हलणार नाही, शेवटच्या माणसाचा प्रश्न मिटेपर्यंत. मग कोण दलाली कराल का? आमदार जर तिथं विचारत असेल, अधिकाऱ्यांना खडसावून विचारत असेल, माझ्या तालुक्यातल्या कुठल्या माणसाकडून 1 रुपया घ्यायचा नाही म्हणत असेल, तर कुणाची हिंमत होईल का तुमच्यावरती अन्याय करायची? सांगा तुम्ही, होईल का हिंमत? अरे माझ्या इथं भटके विमुक्ताची लोक आहेत, त्यांना जन्माचा दाखला नाही, त्यांना जातीचा दाखला मिळत नाही. सरकार म्हणतं 1961 पूर्वीचा पुरावा. अरे आमचा बाप पालात राहत होता, या गावातनं त्या गावात जात होता, जन्मला कुठं माहित नाही, मेला कुठं माहित नाही, झाला कुठं माहित नाही, त्याचा रेकॉर्ड नाही. जन्मल्यावरती ग्रामपंचायतला नोंद करतात, आमच्या आईला माहित नाही, आजीला माहित नाही. कसं काय मिळेल? मला आमदार करा, तुमच्या घरी आणून त्यांना दाखला द्यायला लावतो जातीचा. मला तुम्ही आमदार करा. आणि त्यामुळे बोलण्यासारखं बरंच आहे. यत्नाळकर पाटील साहेबांना बोलायचं आहे, पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आज उद्या काही ते करू शकतात, काही करू शकतात. किती खोटं त्याला लिमिट नाही. अरे आज ते एखाद्या वेळेस गाडी दगड मारून घेतील, म्हणतील गोपीचंद मारलं, हल्ला करून घेतील, आमच्या नगरसेवकांना मारलं, कुणाच्या तरी थोबाडीत देतील, म्हणतील विठ्ठल नगर मधल्या पोरांनी मारलं. अरे काही आम्ही करत नाही.
आम्ही पाया पडतोय बाबा. लोक तुम्ही शिवी दिली तर आम्ही गप्प बसतोय. मला तर किती शिव्या दिल्या तुम्ही युट्यूबला ऐकल्या का नाही? मी कुणाला काय बोललो का? कुणाला काय बोललो का? असं पहिल्यांदा घडतंय. मी पण असा साधा सुद्धा नाही, पण मी प्रस्थापितांना नडतो. मी प्रस्थापितांना नडतो. शरद पवारचं डोळं लागले जतला, गोपीचंदला पाडा. जयंतराव म्हणते गोपीचंदला पाडा. अरे कसा पडणार? या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली आहे. पडल का सांगा? पडल का? अरे तुम्ही मला मुंबईला सन्मानानं पाठवा. या जतचा सन्मान वाढवण्याचं काम हा गोपीचंद पडळकर करेल. उद्या माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील कोणीही पोरगा मुंबईला मंत्रालयामध्ये कामाला गेला आणि अधिकाऱ्यानं त्याला विचारलं तू कुठला आहे, तो म्हटला मी 288 जतचा आहे, त्याचं काम झालं पाहिजे. असं मी काम महाराष्ट्रामध्ये करेन. असं काम मी करेन. असं काम मी करेन. काही चिंता करू नका. आपला सगळा ब्रँडच वेगळा करायचा आहे. MH10 सांगली, आता आपल्याला MH10 जत करायचं आहे. RTOचं ऑफिस इकडे आणायचं आहे. आणायचं आहे की नाही? संस्कृतीच्या हॉटेलच्या समोर आपल्या एसटीची जागा आहे. स्टँडची जागा कशी आहे बघा ना. स्टँडची जागा आहे का? त्यात काय? मला आमदार करा, 20 कोटी रुपये स्टँडला मिळवून आणून देतो आणि देखणं स्टँड तिथं बांधतो. एक ना अनेक विषय. तुम्ही म्हणणार का ह्यो सरकार आहे का? मी सरकार नाही, पण सरकारचा विश्वासू माणूस आहे. मी सरकार नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी सरकार नाही, तुमचा सच्चा लोकप्रतिनिधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी भोले महादेवाचा भक्त आहे, मी बिरोबाचा भक्त आहे, महकुबाईचा भक्त आहे, धनमदेवीचा भक्त आहे. तुम्हाला माहित आहे भोळा शंकर एकदा पावला का त्याला हिशोब करायचा कळत नाही. तो एवढा भोळा आहे. तो मलाही पावेल आणि तुम्हालाही पावेल. तुम्ही फक्त 20 तारखेला ही लढाई आहे, विचाराची लढाई आहे. त्याला काय बंदूक भालं बरचं घेऊन जायचं नाही पहिल्यासारखं युद्धावरती. पहिलं राजे रजवाडे तलवारी घेऊन जायचे, बंदुका घेऊन जायचे, तोप गोळे घेऊन जायचे लढाईला. ही लढाई आहे ती बंदूक गोळ्याची, तलवारीची, पिस्तोलची नाही. ही लढाई आहे ती एवढ्या बोटाची आहे. तुम्ही कमळ चिन्हावरचं नुसतं बटन दाबा, पटापट आपले विरोधक घायल होऊन जातील. नुसतं इतकी ताकद आहे बाबासाहेबांनी या बोटात इतकी ताकद दिली आहे. त्याचा योग्य वापर करा. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि यत्नाळकर पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. बोलो भारत माता की. भारतीय जनता ಪಾರ್ಟಿಯ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಾದಂಥ ಗೋಪಿಚಂದ್ ಅವರ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರದ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯರು ಬೆಳಗಾವಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾದಂಥ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ರವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ, ಶಿವಸೇನಾ ಹಾಗೂ RPI ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರೇ, ಈ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿದಂಥ ಎಲ್ಲ ಜತ್ ನಗರದ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಹಿರಿಯರೇ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರೆ, ತಾಯಂದರೆ, ಪತ್ರಕರ್ತರೆ, ನಾ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ನಾನು 4:30 ಗಂಟೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಾರ್ಡ್ರನ್ನ ದಾಟಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಚುನಾವಣೆ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ನಾನು ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಆಯ್ಕೆ ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋವಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ವಿವರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ BJP ಶಿವಸೇನಾ ಸರ್ಕಾರ ಬರುವಂಥ ವಾತಾವರಣ ಇವತ್ತೇನು ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ನೇರವಾಗಿ ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯ ನಾಯಕರ ಜೊತೆಗೆ ಸಂಬಂಧ ಇರುವಂಥ ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ, ಅವರೇನು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಹಂಗೆ ನಡ್ಕೋಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವರಿಗೆ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅವರಿಗೆ ಭಾಳ ಆತ್ಮೀಯ ಸಂಬಂಧ ಇರೋದ್ರಿಂದ
ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು, ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಈ ಒಂದು ವಿಚಾರ ಬಂದು ಸಾಕಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕುಂಠಿತಾಗಿದೆ. ಆದರೆ ಇಂಥ ಒಬ್ಬ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಒಬ್ಬ ಶಾಸಕರಾಗಿ, ಈಗಾಗಲೇ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಶಾಸಕರಾಗಿ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ತಮ್ಮ ಶಕ್ತಿಯನ್ನು, ತಮ್ಮ ಏನು ತಾಕತ್ತೇನು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಈಗಾಗಲೇ ಜತ್ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿಯೂ ಸಹ ನೀವೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳಿಂದ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ, ಯಾಕಂದರೆ ನನ್ನ ಭಾಷಣದ ಸ್ಟೈಲು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಸೆನ್ಸರ್ ಹಾಕ್ಯಾರ ನನಗೆ, ನೀವು ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಹಿಂಗೆ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟ್ರು ಕಂಟಿನ್ಯೂ ಬರೀ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು. ನಾ ಹಂಗೆ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಹಿಂಗೆ ಸಪ್ಪಗೆ ನಡೀದಿಲ್ಲ ನಮಗೆ. ನಮ್ಮದು ಒಂದು ಏಕ್ ಮಾರ್ ದೋ ತುಕಡ ಇರ್ತದೆ. ನಾ ಬಿಜಾಪುರ ನಗರನಾಗ ನಾ ಆರಿಸಿ ಬರೋದು ಬರೀ ನಮ್ಮ ಹೋಟ್ ಮ್ಯಾಗ, ಓನ್ಲಿ ಕೇಸರಿ ಹೋಟ್ ಮ್ಯಾಗ ನಾನು ಆರಿಸಿ ಬರೋದು. ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಭಾಷಣ, ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಕಾರಣ ಸ್ಟೈಲ್ ಬೇರೆ, ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಬಂದು ಭಾಳ ಮೆತ್ತಗಾಗಬೇಕಾಗಿತ್ತು ನಾವು. ಆದ್ರೆ ಒಂದು ಮಾತ್ರ ತಲೆಯಾಗಿಟ್ಕೋರಿ, ಓಟ್ ಹಾಕೋರು ನಮ್ಮವರೇ. ಇದು ನೀವು ತಲೆಯಾಗಿಟ್ಕೋರಿ, ನಮ್ಮವ್ರು ಎಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರೇ ಈ ಚುನಾವಣೆ ಗೆಲ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಜಾತಿ ಮತ ಬೇಡ. ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತು ಏನಾದರೂ ದೇಶ ಸುರಕ್ಷಿತ ಇದ್ದರೆ, ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದಿದ್ದರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಂತ ಒಬ್ಬ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅದಾರ್ತೇಳಿ ನಾವು ಸುರಕ್ಷಿತ ಇದೀವಿ. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ಮುಲಾಯಂ ಸಿಂಗ್ ಯಾವುದೋ ನಮ್ಮ ಮಗ ಲಾಲೂ ಪ್ರಸಾದ್ ಹೆಂಗೆ ಅದಾರ ನೋಡಿರಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಳದು ಹಗಲು ದರೋಡೆ ಮಾಡೋರು ಅದಾರೆ, ದೇಶ ಲೂಟಿ ಮಾಡೋರು ಅದಾರ. ದರೋಡೆಕೋರು ಕಂಪ್ನಿ ಇದ್ದಂಗೆ ಅದು. ಆ ದರೋಡೆಕೋರದೇ ಒಂದು ಟೀಮ್ ಆಗೈತಿ. ಅದರ ಲೀಡರ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳ್ತಾನೆ, यहाँ से आलू डाले तो यहाँ से सोना निकलेगा, हम जिलेबी का ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ बनाएंगे. ಅದು ಮೆದುಳು ಮ್ಯಾಗೈತೋ ತಳಗೈತೋ ಎಲ್ಲೈತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಂಥ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಿವಾಳಿ ಆಗಿದೆ. ಅವನು ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಓಡಾಡ್ತಾವೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಲೀಡರ್ಗಳು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನಂತವರು, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅಂತವರು. ಅವನಿಗೆ ನಮ್ಮ ನಾಯಕ ತರ ಅದೊಬ್ಬ ಜೋಕರ್ ಇದ್ದಂಗೆ ಅದ ನೋಡಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅಂತ. ಅಂಥ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಬೇಕು. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅಂತವರು, ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಅಂತವರು, ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಅಂತ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಚುನಾವಣೆ ಇದು. ಏನೇನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಕರೆಂಟ್ ಸೂಟು ಅಲ್ಲಿದಿಂದ ಏನೋ ಲಾಡ್ಕಿ ಬಹನ್, ಅವನ್ನ ಮರಾಠಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಪಕ್ಕ ನಮ್ಗೆ. ಅಕ್ಕರೆಯ ತಂಗಿ ತಿಳಿತೈತಿಲ್ಲ, ಕನ್ನಡ ನಮ್ಮದು, ನಮ್ಗೆ ಮರಾಠಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನೀವು ಜತ್ ತಾಲೂಕದಾಗ ಕನ್ನಡದವ್ರೆ ಭಾಳ ಅದಿರಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಗೋಪಿಚಂದ್ ಅವ್ರು ಯಾರು ಹಾಲು ಮತ್ತು ಸಮಾಜದವ್ರು, ಹೌದಾ? ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣನ ಖಾನ್ದಾನದವರು, ರಾಜಮಾತಾ ಅಹಿಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್, ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ, ಹಾಲಮತ, ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ. ಅವರ ತಾಯಿ ಮಗನಂಗೆ ಸಂಬಂಧ ಇತ್ತು. ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ನೀವು ದನಗರ ಹತ್ತೀರಿ, ನಾವೆಲ್ಲ ಹಾಲಮತ ಆಯ್ತೀವಿ ಕರ್ನಾಟಕದಾಗ. ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯದ ನಾಯಕ ಆಗಿ ನಾಳೆ ನೀವು ಆರಿಸಿ ಕಳಿಸಿದ್ರೆ ಅಂದರೆ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಅವ್ರು ಗ್ಯಾರಂಟಿ ಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರತ್ತ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಸಮಾಜನಾಗ ಒಬ್ಬರು ಬೇಕಲ್ಲ, ನೇತಾ ಯಾರದಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ, ಇಟ್ಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಒಬ್ಬ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಭಾಳ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ. ಭಾಳ ಸಲ ನಾವು ಜತ್ತದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರು ನಾವು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಬೇಡತ್ತಾರೆ, ಇದು ನಡೆದಿರ್ತಾವೆ. ನೀವು ನೋಡ್ರಿ ರಗಡೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲೇ ಮಗ್ಗಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ಇಲ್ಲಿದು ಹೋದ ಮ್ಯಾಗ ಬಬಲೇಶ್ವರ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಬಬಲೇಶ್ವರ ನಂತರ ನಂದು ಬಿಜಾಪುರ ಸಿಟಿ. ನಮಗೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಜತ್
ಬಾರ್ಡ್ರ್ ಏನಿದೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಮುಂಜಾನೆ ನಾನು ಸಂಕಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಈಗ ಬೀಳೂರಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಏನೂ ತಯಾರಿಲ್ಲಾರ್ದ್ರೆ ಸಾವಿರಾರು ಜನ ಸೇರಿದ್ರು. ಕಾರಣ ಇವತ್ತು ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಗಟ್ಟಿ ಒಬ್ಬ ನೇತಾ ಸಿಕ್ಕಾನ, ಗೋಪಿಚಂದ್ ಅಂತ ಒಬ್ಬ ಲೀಡ್ರು. ಇಂಥವ್ರು ಆರಿಸಿ ಬಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಲೀಡ್ರ್ 2 ಟೈಪ್ ಇರಬೇಕು, 3ನೇ ಟೈಪ್ ಲೀಡ್ರ್ ಇರಬಾರ್ದು. 2 ಟೈಪ್ ಅಂದ್ರೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸೆಂಟ್ರಲ್ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ದೋಸ್ತಿ ಇರಬೇಕು, ಸ್ಟೇಟ್ನವ್ರಿಗಿರ್ಬೇಕು, ಕೆಲಸ ಆಗ್ತಾವೆ. ಇಲ್ಲಕಂದ್ರೆ ನನ್ನಂಗೆ ಜಗಳ ತೆಗೆದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದಾಗ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಯಾರಿಗೂ ಅನ್ಸೋದಿಲ್ಲ. ಯಡಿಯೂರಪ್ಪಗೆ ಅನ್ಸೋದಿಲ್ಲ, ಬಾಂಬ್ ಆಗಿದೆ, ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ ಊಟದ ಕತ್ತಿ ಹೇಳ್ಬೇಡ ನಡಿ, ನಂದೇನದ ನಾನು ಮತಕ್ಷೇತ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ. ಅವರು ಕಿರಿಕಿರಿ ಬೇಡ, ಮೊದಲು ಬಂದಾನಂದ್ರೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಹಂಗಾರೆ ಬೇಕು. ಇಲ್ಲಕಂದ್ರೆ ಗೋಪಿಚಂದ್ ಅವ್ರಂಗೆ ಫಡ್ನೀಸ್ರು ನೋಡ ಚಲೋ ಐತೆ, ಅವರೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು ಯಾವ್ಯಾವ ಸ್ಕೀಮು ಏನೇನು ಯೋಜನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅನ್ನೋವಂಥದ್ದು. ನಾನು ನಿನ್ನೆ ಸುಭಾಷ್ ದೇಶಮುಖ್ರು ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ ಜನ ಹೇಳಕತ್ತಿದ್ರು ನಮ್ಮ ಸುಭಾಷ್ ದೇಶಮುಖ್ರ ಬಗ್ಗೆ. ಇಡೀ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ಒಳಗೆ ಏನೂ ಕೆಲಸ ಉಳಿದಿಲ್ಲ, 100% ಇವತ್ತು ನಮ್ಮ MLA ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಂಥವ್ನು ನಾವು ಹೆಂಗೆ ಅಲ್ಲಿ 4 ಲಿಂಗಾಯತರು ನಿಂತಾರೆ. ನಾ ಹೇಳ್ದೆ, ಈ 4 ಲಿಂಗಾಯತರು 8-8 ಸಾವಿರ ತೊಗೋತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬೀಳ್ತಾರೆ, ಸುಭಾಷ್ ದೇಶಮುಖ್ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರೆ. ಇವಾಗ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಮ್ಯಾಗ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅದು ಎಂದೂ ಮಂದ್ಯಾಗ ಬರಲಾರ್ದವರು ಒಬ್ರು ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಮಂತರು ನಿಂತಾರೆ. ರಾಜಕಾರಣ ಬೇರೆ, ಅವರು ಏನೈತೀವಲ್ಲ ಭೂಮಿ ಪುತ್ರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ತಳಗೆ ಏನದ ಗಟ್ಟಿರ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾರೆ BJP ಅಂದ್ಕೊಳ್ಳೇ ಸಂವಿಧಾನ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ. ನಮ್ಮ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲ ಒಂದು ಪುಕ್ಕ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೇಳತ್ತಾನ, ಒಳಗೇನು ಕಾಗದನೇ ಇಲ್ಲ, ಅದು ಭಾರತಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಅಂತೇಳಿ. ಅದ್ರಾಗ 8 ಪೇಜ್ ಅದಂತ ಗುರ್ತಿಲ್ಲ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಏನು ಬರೆದಾರ್ಥ ಗುರ್ತಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಅದು ತಲೆ ಇದ್ರೆ ಬುಕ್ ಓದಬೇಕಲ್ಲ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ BJP ಬಂದ್ರೆ ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ, ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾವಣೆ. ಇವತ್ತು ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ್ನಾಗ SC ST ಜನಾಂಗದವರು ನೌಕರಿ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಇರಲಿಲ್ಲ, MLA ರಿಸರ್ವೇಷನ್ ಇರಲಿಲ್ಲ, MP ರಿಸರ್ವೇಷನ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಆ ಆರ್ಟಿಕಲ್ 370 370 ಏನು ಕಲಂ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ತೆಗಿಬೇಕು ಮನಸ್ಸಿರಲಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅದನ್ನು ಕೊಡಬೇಡ್ದು. ಎಲ್ಲ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಕಾನೂನು ಇರ್ಬೇಕಂತ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ನೆಹರು ಮತ್ತು ಫಾರೂಕ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾನ ಅಪ್ಪ ಶೇಖ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಇವರಿಬ್ಬರು ಕೂಡಿ 370 ಕೊಟ್ಟರಲ್ಲಿ. ಯಾವಾಗ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದರೂ ಅಲ್ಲವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಲೀಡರ್ಗಳು, ಒಂದು ವೇಳೆ 370 ನೀವೇನಾದ್ರೂ ತೆಗೆದ್ರೆ ಒಂದು ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಜೆಂಡಾ ಹಾರಿಗೊಡುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಕಲ್ಲುಗಿ ಅವ್ರು ತಯಾರಿದ್ರಲ್ಲಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಆ 370 ತೆಗೆದ ಮ್ಯಾಗ ಇವತ್ತು ಮೊನ್ನೆ ಚುನಾವಣೆ ಆಯ್ತಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ್ದು, 5 ಮಂದಿ SC ಜನಾಂಗದವರು ಇವತ್ತು MLA ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು. ಇವತ್ತೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರದವ್ರಿಗೆ ದಲಿತರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಸಿಕ್ತು. ಹಾಗಾದ್ರೆ BJP ಬಂದ್ರೆ ನಾವೇನು ಸಂವಿಧಾನ ಚೇಂಜ್ ಮಾಡೀವನ್ರಿ ಇಷ್ಟು ದಿವಸ? ಯಾವ್ದಾರು ಹೇಳ್ರಿ, ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವೋ ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವೋ. ಸಂವಿಧಾನ ಬಚಾವೋ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಅವರು ಹಮ್ಕೋ ಬಚಾವೋ ಅಂತಂದಾಗದು. ನಾವೆಲ್ಲ ಲೂಟಿ ಮಾಡೀವಿ, ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಾಡೀವಿ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇನ್ನೊಂದು ಸಲ 300 ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲ ಕಳ್ಳರು, ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಕಳ್ಳರು ಎಲ್ಲ ಒಂದು ಪಾರ್ಟಿ. ನೋಡಿದ್ರಲ್ಲೇ ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ, ಶರದ್ ಪವಾರ್, ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್, ಲಾಲು ಪ್ರಸಾದ್, ಉಮರ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ, ಮತ್ತು ಯಾರೀ ಇವೆಲ್ಲ DMK ಎಲ್ಲರೂ ಯಾಕೆ ಒಂದಾಗ್ಯಾರ ಅಂದರೆ ದೇಶ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕಲ್ಲ, ಲೂಟಿ ಮಾಡಿ ಇದ್ದಂಥ ಗಂಟು ಉಳಿಸೋಲಿಕ್ಕೆ ಒಂದಾಗ್ಯಾರ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಡೂಪ್ಲಿಕೇಟು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೂಡ ಇವರು ಶಿವಸೇನಾ ಡೂಪ್ಲಿಕೇಟು. ಏನು ಹೇಳಿದರು ಬಾಳ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು? ಅಗರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ के साथ जाने पड़े तो मेरा दुकान बंद करूँगा ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಅವರು ಬಾಳಾ ಠಾಕ್ರೆ ಅವರು. ಇವತ್ತು ಯಾವ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಯಾರು ಜೋಡ ಕೂಡಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಹೋಗಿ ಹಿಂಗೆ ಕೈ ಮುಕ್ಕೊಂಡು ಮರ್ಯಾದೆ ಕಳೆದ್ಬಿಟ್ರು ನಮ್ಮ ಬಾಳಾ ಸಾಹೇಬ್ ಠಾಕ್ರೆ ಅವ್ರದ್ದು. ಕರೆದ್ರಳಿದ್ರೆ ಪೂರ್ತಿ ಪಾಪ ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರೆ ಅನ್ನಿಸ್ತೈತಿ ಅಂಥವಪ್ಪ ಅಂಥವ್ನ ಹೊಟ್ಟೆಯಾಗಿ ಅಂಥದ್ದು ಹುಟ್ಟುತ್ತಿದ್ದು.
ಅದು ಹಂಗೆ ಗಂಟಿನೂ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವ್ರಿಗೆ. ಗಂಟಿ ಯಾರಿಗೆ ಸಿಕ್ತು? ಅಜಿತ್ ಪವಾರ್ಗೆ ಸಿಕ್ತು. ಎಲ್ಲ ಗ್ಯಾಂಗ್ಗಳು ಕೂಡಿ ಇವತ್ತು BJP ಒಂದಂದ್ರೆ ತಲೆಯಾಗಿಟ್ಟುಕೋರಿ. ನಾವು 2 ದಿವಸ ಅಡ್ಡಾಡೀನಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ. 100ಕ್ಕೆ 100 ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ BJP ಶಿವಸೇನಾ RPF ಯುತಿ ಸರ್ಕಾರನೇ ಬರುವುದು. 5-10 ಕಡಿಮೆ ಬಿದ್ರೆ ಅದು ಹೆಂಗಾರ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡವ್ರೆ, ಬೇಕಾದಲಕ ಹೊಡೆಯಲಕ್ಕ ಅವ್ರು. ಸರ್ಕಾರ ಯಾರ್ದಾಗೋದು? ನಮ್ಮದೇ. ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು, ವಿಕಾಸ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡಲ್ಕರ್ ಅವ್ರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಜಾತಿ ಗೀತಿ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಓಟು ಹಾಕ್ತೀರಾ? ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾಳೆ ಏನು 20ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮುಂಜಾನೆ 6:30ಗೆ ಪೋಲಿಂಗ್ ಬೂತಿಗೆ ಹೋಗ್ರಿ. ನಾನು ಬಿಜಾಪುರನಾಗ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಮುಂಜಾನೆ 6:30ಗೆ ನಮ್ಮ ಮಂದಿ ಪಾಳೆ ಹಚ್ಚಿಬಿಡ್ತಾರೆ. 9:10ಕ್ಕೆ 40% ದಾಟಿಬಿಟ್ಟಿರ್ತದೆ ನಮ್ಮದು ವೋಟಿಂಗು. ಮುಂದೆ 3 ಅನ್ನೋದ್ರಾಗ 70-75% ನಾವು ಬಂದುಬಿಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಬಿಸಿಲೈತಿ ಅದು ಐತೆ ಯಾರೂ ಕುಂಡ್ರಲಾರ್ದೇ ಎಷ್ಟು ಮತದಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ನೀವು 5 ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಪ್ಪ, ಒಂದು ಓಟ್ ಹಾಕ್ರಿ. ಬಂದು ನಿಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಅದ, ಹೊಲ ಅದ, ಮನಿ ಅದ, ಎಲ್ಲ ಟೂರ್ ಹೋಗೋದು, ಯಾರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಏನು ಬರ್ತದಂತಂದ್ರೆ ನೀವು ಏನಾರೇ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತ್ರ ದೇಶ ಸುರಕ್ಷಿತ ಉಳಿದಿಲ್ಲ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸುರಕ್ಷಿತ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯ ಏನು ಜತ್ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸ್ರಿ. ನೀವೆಲ್ಲ ಗಟ್ಟಿಯಾಗ್ರಿ. निश्चित तौर पर ನಾನು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಪಡೋಳ್ಕರ್ ಅವ್ರಿಗೆ, जो हमको लिंगायत का एक बहुत बड़ा डिमांड है इधर, आप आमदार होने के बाद एक लिंगायत को विधान परिषद को भेज देने का आप वादा करना चाहिए. ये एक बहुत इधर लिंगायत समुदाय का बहुत बड़ा एक डिमांड है. पूरे मुझे विश्वास है पूरे लिंगायत आपके साथ रहेंगे, क्योंकि हम संगोली रायण्ण चन्नम्मा का, हम वीर रानी कित्तूर चन्नम्मा का खानदान है, आप संगोली रायण्ण का खानदान है. हम दोनों मिल गए तो कुछ भी नहीं बिगड़ सकता. ಹೌದಲ್ರಿ? ಅದಕ್ಕೆಲ್ಲರೂ ನಮಗೇನು ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿ ನಾನೇ ಕೂಡಿಸ್ತಾವ, ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪರು, ರಾಜಮಾತಾ ಅಹಿಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್, ನೇತಾಜಿ ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್, ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಭಾಯಿ ಪಟೇಲ್, ಲಾಲ್ ಬಹದ್ದೂರ್ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಬಾಬು ಜಗಜೀವನ್ ರಾಮ್, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಎಲ್ಲರ ಮೂರ್ತಿ ನಾನೇ ಕೊಡ್ಸೀನಿ. ಆದ್ರೆ ಒಬ್ಬಂದೇ ಮೂರ್ತಿ ನಾವು ಮುಟ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗಿಲ್ಲ, ಅವ್ನು ಕುಡಿಸಲ್ಲ. ಒಂದು ಅದು ಯಾರ್ದು ಅನ್ನೋದು ಗುರ್ತೈತಿ. ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನೋಡ್ರಿ, ಅದು ಇಟ್ಟೇ ಮೂರ್ತಿ ಐತಿ. ಉಳ್ಕಿದ 15 ಫೂಟ್ 16 ಫೂಟ್ 18 ಫುಟ್ದದ. ಅದು ಯಾವುದು ಸೆಂಟ್ರ್ನಾಗ ಐತಿ ಬಿಜಾಪುರನಾಗ. ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಟಚ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲನೂ ಇಡೀ ಸಿಟಿನೇ ಬಿಜಾಪುರ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನೀವು ಬಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲಿನ ಬಿಜಾಪುರ. ಯಾರು ಬಂದಿರಲಿ ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಇದ್ರೊಳಗೆ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಹೆಂಗಾಗೈತಿ ಈಗ. ಹಂಗೆ ನಮ್ಮ ಪಡೋಳ್ಕರ್ ಅವರು ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ಮಾಡುವಂಥ ತಾಕತ್ತದೆ. ಮುಂಜಾನೆ ಹೇಳಿದ್ರು ಒಬ್ಬರು, ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆನಾಲ್ನಿಂದ ನೀರು ತರಬೇಕಾಗಿತ್ತು, ಕೆನಾಲ್ ಒಡೆದು ನೀರು ಕೊಡ್ಸಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಪಡೋಳ್ಕರ್ ಅವರು. ಹೌದಾ? ಇಂಥ ತಾಕತ್ತಿದ್ದವ್ರು MLA ಬೇಕು. ಹೋಗಿ ಕಾಲು ಮುಗಿದು ಅಪ್ಪಾಜಿ ಓ ನಾವು ಏನು MLA ರೀ ಅದಕ್ಕೆ ಹಾಕ್ತಿರು ಮರ ನಾವು ಕಾಲು ಮುಗಿದಿತ್ತು. ನಾ ಯಾರ್ದು ಕಾಲು ಮುಗಿದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಜೀವನದಾಗ ಕಾಲು ಮುಗಿದಿದ್ದು ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರಿಗೆ, ಲಾಲ್ ಕೃಷ್ಣ ಅದ್ವಾನಿಗೆ ಅಟ್ಟೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೂ ಕಾಲು ಮುಗಿದಿಲ್ಲ. ನಾನು ನೋಡ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಚ್ಚಾ ಕ್ಯಾನ ಕುಚ್ಚ ಇಸ್ಮೆ ಜೋ ಏನಾರು ದಮ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಕಾಲು ಮುಗಿತೀನಿ ಕಂದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಗುರುಗಳು ಆರಾಮದಿರೇನ ಅಂತ ಕೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಹೆಂಗೆ ಅಂಥ MLA ಬೇಕು. ಅಂಥ MLA ಎಲ್ಲ ಲಕ್ಷಣಗಳು ನಮ್ಮ ಗೋಪಿಚಂದ್ ಬಲ್ ಅದಾವು. ಅವ್ರು ಆರಿಸಿ ಕಳಿಸ್ರಿ, ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡು ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. धन्यवाद. यानंतर आभारासाठी सन्मान्य सरदार पाटील. या ठिकाणी यत्नाळचे गौडा पाटील व सर्वच मान्यवर स्टेजवरील मान्यवर आणि आपण माता भगिनी उपस्थित आलात. आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टी